नमस्कार सर, माझा आवाज येतोय? येतोय सर, आवाज येतोय. धन्यवाद. सोनवणे सर, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, जिल्हा परिषद बीड, शिक्षण विभाग प्राथमिक चे उपशिक्षणाधिकारी सोनवणे साहेब, त्यांनी आत्ताच प्रास्ताविक केलं. सोमनाथ वाळके सर, प्रयोगशील शिक्षक, त्यांनी माझी ओळख करून दिली, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी बीड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेब, ज्यांनी या कार्यक्रमासाठी परवानगी दिली. शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय श्री अजय बहिर साहेब, त्यानंतर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर सोनवणे साहेब आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, त्यानंतर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जॉईन झालेले काही शिक्षक, पालक, या सर्वांचं मी या आजच्या कार्यशाळेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज मला खूप आनंद होतोय की या कोविडच्या काळामध्ये मी जवळपास मागच्या 1 वर्षापासून 45 कार्यशाळा घेतल्यात आणि त्या कार्यशाळा महाराष्ट्र शासनातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट सोबत, वेगवेगळ्या NGO सोबत घेतल्यात आणि आजची कार्यशाळा मात्र आपण शिक्षण विभाग, मी बीड जिल्ह्यातला आहे आणि बीड जिल्ह्यामध्येच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालंय आणि त्या विभागासाठी, त्या शिक्षकांसाठी मला कार्यक्रम घेता येतोय, त्याचा मला खूप आनंद होतोय. आजचा कार्यक्रम हा फक्त 1 तासामध्ये मी संपवणार आहे. तुम्हाला एक आश्वासन देतो की या 1 तासामध्ये मी कुठलंही विषयांतर करणार नाही. आपला जो विषय आहे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, आणि यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना कसं समजून घेता येईल यावरतीच आपला पूर्ण फोकस असेल. या सत्रामध्ये, पूर्ण सत्रामध्ये तुम्हाला जरी वाटलं की आपलं थोडंफार विषयांतर होतंय, तरी नेक्स्ट तुमच्या स्लाइड वरती तुम्हाला लक्षात येईल, पुढच्या क्षणी लक्षात येईल की आपण विषयांतर केलं नाही, आपला मागचा भाग किंवा पुढचा भाग समजण्यासाठी आपण विषयांतर करतोय. या कार्यक्रमामध्ये आपण काही ऑडियन्स पोल, आता सारं ऑनलाईन एज्युकेशन होतंय आणि ऑडियन्स पोलचा उपयोग करून आपण हे सत्र इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं कसं घेता येईल याचा विचार करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण एक ऑडियन्स पोल सुद्धा यासाठी आपण लॉन्च केलेला आहे. ऑडियन्स पोल सुद्धा आपण घेणार आहोत, परंतु त्यापूर्वी एक 2च मिनिटं, ऑडियन्स पोलची काहीतरी गडबड झाली, मी 2च मिनिटं विचारतो. ठीक आहे, काय हरकत नाही. ऑडियन्स पोलचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय. मी ज्या मोबाईलवरून जॉईन झालेलो आहे त्याच्यावरतीच कोणीतरी जॉईन झाल्यामुळे अडचण येते, परंतु आपण डायरेक्ट सत्राला सुरुवात करूया. हॅलो, हा बोला सर, ऑडियन्स पोल आलाय का? ओके ओके, हा काहीतरी अडचण होती. नाही, माझ्याकडे एक काम करा, तुमच्याकडे दिसतोय ऑडियन्स पोल? ऑडियन्स पोल सगळ्यांना दिसतोय, हो दिसतोय, सर्वांना दिसतोय. ओके ओके, हा, तर ऑडियन्स पोल लॉन्च केलेला आहे. ते जे 3 प्रश्न आहेत त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आदर्श उत्तर द्यायची नाही, तुमच्या स्वतःच्या बाबतीत जे आहे ते लिहायचंय, स्वतःच्या बाबतीत जे योग्य आहे ते लिहायचंय. याचं आपण अनालिसिस करणार आहोत आणि मग आपलं सत्र आपण सुरू करणार आहोत. तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तरं आदर्श उत्तर द्यायची नाही, जे तुमच्या बाबतीत आहे ते लिहायचंय. आपल्याला तुमच्या बाबतीत जे योग्य आहे ते लिहायचंय. पहिला प्रश्न आहे, आपल्या घरातील मुलांमध्ये, शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सध्या काय दिसून येतंय? त्याचा पहिला ऑप्शन आहे अस्वस्थता व नकारात्मकता, दुसरा आहे आळशीपणा, तिसरं विचारात असतात किंवा प्रसन्न असतात. या 4 पैकी एक ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, आपल्या घरातील मुलांमध्ये, शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी काय रुजवायचं आहे? अभ्यास, त्यामध्ये अभ्यास, चांगले गुण किंवा चांगले करिअर,
त्यानंतर उत्साही, कृतिशील, ऍक्टिव्ह, भावनिक, प्रगल्भ, सकारात्मकता आणि चौथा ऑप्शन आहे सर्व गुण संपन्न. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न मी वाचायचा राहिलो होतो. शालेय मुला मुलींना शिक्षकांनी पालकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे, यामध्ये होय किंवा नाही असे 2 ऑप्शन आहेत आणि या 2 ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी मी हा ऑडियन्स पोल थांबवतो. तुम्हाला त्याचं अनालिसिस दिसणार आहे. तुम्हाला याचं अनालिसिस दिसेल. आपला ऑडियन्स काय म्हणतोय. 37% पहिल्या प्रश्नामध्ये जे लोक आपले युट्यूब लाईव्ह वरती आहेत त्यांना हे प्रश्न दिसणार नाहीत म्हणून मी वाचून दाखवतो. पहिला प्रश्न होता, आपल्या घरातील मुलांमध्ये, शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सध्या काय दिसून येतं. तर 37% ऑडियन्स सांगतोय की अस्वस्थता आणि नकारात्मकता दिसून येते. 35% ऑडियन्स म्हणतोय की मुलांमध्ये आळशीपणा दिसतोय. जवळपास 20% ऑडियन्स सांगतोय की ती मुलं विचारामध्ये असतात आणि जवळपास 8% ऑडियन्स म्हणतोय की मुलं प्रसन्न असतात. ओके, याचा आपण विचार करणार आहोत. नंबर 2चा जो प्रश्न होता की शालेय मुला मुलींना शिक्षकांनी किंवा पालकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे काय, तर 100% ऑडियन्स म्हणतोय की होय, आवश्यकता आहे. आणि तिसरा प्रश्न होता, आपल्या घरातील मुलांमध्ये, शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी काय रुजवायचे आहे. तर जवळपास 7%, फक्त 7% आपला ऑडियन्स म्हणतोय की मुलांना अभ्यास करायचा आहे, चांगले गुण घ्यायचे किंवा चांगले करिअर, यामध्ये फक्त 7% ऑडियन्स म्हणतोय की हे आम्हाला रुजवायचंय. 29% ऑडियन्स म्हणतोय की मुलांना उत्साही करायचंय, कृतिशील करायचंय आणि ऍक्टिव्ह करायचंय. 13% ऑडियन्स म्हणतोय की भावनिक, प्रगल्भ करायचंय आणि सकारात्मक करायचंय. आणि 51% ऑडियन्स म्हणतोय की सर्व गुण संपन्न करायचंय. ओके, धन्यवाद. हे सत्र आपल्या समोरासमोर घेता आलं असतं तर काही चर्चा करता आली असती, परंतु ती चर्चा आपल्या इथं करता येत नाही म्हणून आपण हा ऑडियन्स पोल घेतलेला होता. आता हे सत्र कसं घेऊन जायचं पुढे याचा एक मला अंदाज आलेला आहे की या ऑडियन्स पोल मधून मला जवळपास या 300 ऑडियन्सचे फीडबॅक मिळालेले आहेत आणि त्या दृष्टीने आपण आता हे सत्र पुढे घेऊन जातोय. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी या ऑडियन्स पोलला खूप चांगला प्रतिसाद दिलाय. आपण आता डायरेक्ट आपल्या सत्राला आपण सुरुवात करतोय. माझा आवाज आणि माझे पीपीटी जर तुमच्या समोर दिसत असतील तर कृपया चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाइप करा. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही येस किंवा नो टाइप करू शकता. ओके ओके ओके, धन्यवाद. म्हणजे माझा आवाजही तुमच्यापर्यंत येतो आणि पीपीटी ही दिसतायत तुमच्यापर्यंत. आपण टीनएजर्स जी मुलं आहेत, किशोरवयीन मुलं, त्यांना आपण एक थोडक्यात समजून घेऊया म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल. ही टीनएजर्स जी मुलं आहेत, किशोरवयीन मुलं, ही 13 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंतची, म्हणजेच आपण त्याला 13 to 19 ज्या इयर्सला शेवटी टीन लागतं अशा वर्षातल्या मुलांकडे आपण थोडंसं लक्ष देऊया आणि त्याला समजून घेऊया. थोडक्यात नेमकं होतं काय, मूल जन्माला येतं, जन्माला आल्यापासून ते 10 वर्षापर्यंतचा जो काळ आहे तो आहे मुलाचा शैशवावस्थेतला काळ किंवा बाल्यावस्थेतला काळ. आणि 10 ते 20 वर्षाची जी अवस्था आहे तिला आपण ढोबळमानानं किशोरावस्था म्हणतोय. आजच्या या सत्रामध्ये आपण शिक्षक असा, पालक असा, पण ज्या वेळेस मी आपली मुलं म्हणतोय त्यावेळेस शाळेतली मुलं आपल्या डोळ्यासमोर न आणता आपली स्वतःची मुलं आपण डोळ्यासमोर आणावीत, ज्यामुळे काय होईल, आपल्याला हे सत्र समजून घ्यायला खूप चांगली मदत होणार आहे. आपण सर्वजण शिक्षक आहोत, पालक आहोत. आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा विचार करण्याच्या अगोदर आपण आपल्या घरातल्या मुलं आपल्या डोळ्यासमोर आणूया, त्यामुळं आपल्याला हे सत्र समजून घ्यायला सोपं जाईल. किशोर अवस्था म्हणजेच 10 ते 20 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना आपण किशोर अवस्थेतली मुलं म्हणूया. आता 10 ते 14 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना आपण पूर्व किशोर अवस्था म्हणतो आणि 14 ते 20 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांची उत्तर किशोर अवस्था म्हणतो आणि 20 वर्षाच्या पुढचे जे आहेत त्यांना आपण प्रौढ अवस्थेतली लोक असं म्हणतोय. आपण आता या सत्रामध्ये थोडक्यात बाल्यावस्था, किशोर अवस्था आणि प्रौढावस्था ह्या लोकांचा विचार करणार आहोत आणि त्या दृष्टीने आपलं हे सत्र आपण समजून घेणार आहोत. नेमकं काय होतंय,
की मुलं किशोर अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय बदल दिसतात किंवा काय काय आपल्याला अनुभव येतो. पहिली गोष्ट असते की किशोर अवस्थेमधल्या मुलांच्या मध्ये शारीरिक बदल जाणवतात, त्यांच्या शरीरामध्ये काही बदल जाणवतात, प्रौढांबरोबरच्या वर्तणुकीमध्ये बदल जाणवतो. जी मोठी माणसं आहेत, मोठ्या लोकांच्या बरोबर वागणुकीमध्ये त्यांच्यामध्ये काही बदल जाणवतो. प्रौढांच्या बरोबरच्या ती त्यांच्या मित्रमैत्रिणी बरोबर वेगळ्या पद्धतीने वागतात, परंतु आपल्या प्रौढ लोकांबरोबर, आई वडिलांबरोबर, शिक्षकांबरोबर ती वेगळ्या पद्धतीची वर्तणूक करतात. त्यांच्यामध्ये भावनिक बदल जाणवतात, एकदम टोकाच्या भावना असतात त्यांच्यामध्ये. म्हणजेच आता या कोरोनाच्या काळामध्ये जरी आपण विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत टोकाच्या भावना असतात. म्हणजे एखादी टोकाची भावना म्हणजे त्यांना असं वाटतं की एकदम असं केलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. आपण पाहणार आहोत की त्यांच्यामध्ये भावनिक काय बदल होतात, ते वैचारिक बदल त्यांच्यामध्ये जाणवतात. त्यांच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या हॅबिट्स मध्ये सुद्धा बदल जाणवतो या किशोर अवस्थेमध्ये. आणि इतर बदल ते जाणवतातच, त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये आणि वागण्यामध्ये सुद्धा बदल जाणवतात. हे बदल त्यांच्यामध्ये का जाणवत असतील असं तुम्हाला वाटते? किशोर अवस्थेमध्येच असे बदल का घडत असतील, तुम्हाला काय वाटतंय? त्यासाठी तुमच्या समोर एक स्लाइड दाखवली मी. ते जे चित्र दाखवले त्या चित्रातनं तुमच्या एक लक्षात येईल की त्यामध्ये एक छोटासा एक ब्लॅक बोर्ड दाखवलाय आणि त्या ब्लॅक बोर्डच्या अगोदर इनपुट्स दाखवले आणि त्या ब्लॅक बोर्डच्या नंतर दाखवलंय आउटपुट. या चित्राचा जर व्यवस्थित आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे तर कम्प्युटर सारखं चित्र आहे. म्हणजेच काय, ते जे ब्लॅक बोर्ड जो दिसतोय तो म्हणजेच आपला मेंदू आहे. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला अगोदर काय करतो आपण, इनपुट्स देतो. इनपुट म्हणजेच ते इनपुट काय असतील, आपले एक्सपिरियन्स असतील, अनुभव, शाळेमधून मिळणारे अनुभव किंवा अध्ययनाच्या मार्फत मिळणारे अनुभव, जे आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत, श्रवण किंवा डोळ्याने पाहणं, ऐकणं, बोलणं, याच्यामधून जे काय अनुभव मिळतात त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना इनपुट्स मिळतात. आणि मग काय होतं, त्या ब्लॅक बोर्डच्या नंतर जाणवते आपल्याला की आउटपुट. म्हणजेच त्याच्या आतमध्ये काहीतरी प्रक्रिया होते मेंदूमध्ये आणि मग त्याच्या वर्तनामध्ये बदल होतो. जर आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षक 50, 60 किंवा 100 मुलांना जर सारखंच इनपुट देत असतील, शिकवत असतील सारखंच, किंवा पालक आपल्या घरातल्या 2-3 मुलांना जर सारखंच इनपुट देत असतील, आउटपुट मात्र वेगवेगळं का निर्माण होतं? एकाच घरातली मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं का वागतात? तर याचं कारण म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये जी काही प्रक्रिया होते त्यामध्ये काहीतरी होतं आणि त्यामधून काय होतं, एक तर मुलांचं वर्तन चांगलं तरी असतं किंवा वाईट तरी असतं. ऍक्च्युअल प्रत्यक्षात असं पाहिलं जातं की त्यांना इनपुट तर सारखेच मिळतात, आउटपुट मात्र वेगळं निघतंय. इनपुट आणि आउटपुट या दरम्यान काय घडतं? हा जो काय ब्लॅक बोर्ड दाखवलाय, या ब्लॅक बोर्डच्या दरम्यान किंवा या इनपुट आणि आउटपुट मध्ये मेंदूमध्ये काय प्रक्रिया घडतात त्या आपण थोडक्यात पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्याला एक अंदाज येऊ शकेल. पण मेंदूमध्ये काय घडतं हे पाहण्याच्या अगोदर एक काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. मेंदू विषयीचं संशोधन हे पाश्चात्य देशात झालेलं आहे आणि ते संशोधन आणखीनही शैशवावस्थेत आहे, एकदम बाल्यावस्थेत ते संशोधन आहे. मेंदू विषयी आणि त्याच्या कार्याविषयी अजून स्पष्टता आलेली नाही. परंतु तरीही माणसाचं वर्तन हे आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर, अनुवंश, जेनेटिक्स किंवा कल्चर, संस्कृती, आपण कुठे जन्माला आलो ते, किंवा व्यक्तीमधील हार्मोन्स यासारख्या असंख्य घटनांचा परिणाम आपल्या मेंदूवरती होतो आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचं वर्तन बदलतंय. माणसाचं वर्तन ही अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. त्याच्याविषयीची काही उत्तर आणखीन सापडलेली नाहीत. परंतु आजच्या सत्रामध्ये आपल्याला ज्या काही बाबी पाहिजेत त्या आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि त्या पाहण्यासाठी तुमच्या समोर एक स्लाइड दिसते पहा, एक स्लाइड. त्या स्लाइड वरून आपण आता एक पाहणार आहोत की कुठलाही व्यक्ती विचार कसा करतो. त्यासाठी तुम्हाला एक छोटासा उदाहरण मी देतो. तुम्ही जर समजा आता असं इमॅजिन केलं, या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांनी जर समजा आता असं इमॅजिन केलं आणि मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर आता या क्षणी पावभाजी खाण्याची इच्छा झाली, या क्षणी जर पावभाजी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही काय कराल? हा जो काय प्रश्न आहे ना, हा प्रश्न एक थोडक्यात मी एक जुजबी प्रश्न तुम्हाला विचारला
की या क्षणी जर तुम्हाला पावभाजी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही काय कराल. आता आता फक्त आपला विचार करायचा आहे की प्रत्येक जण काय विचार करेल. काही जण विचार करतील. विचार करणं म्हणजेच हा समोरचा भाग आहे. मी जो आता तुम्हाला एक उदाहरण सांगितलं त्या उदाहरणामध्ये आता या क्षणी जर पावभाजी खाण्याची इच्छा झाली तर आपण काय कराल. त्या क्षणी हा जो आपला समोरचा भाग आहे तो सेरिबल कॉर्टेक्स तो विचार करायला लागेल की या क्षणी पावभाजी खाण्याची इच्छा झाली तर मला काय करता येईल. काही जण म्हणतील की सर असा काय प्रश्न विचारला, हा काय प्रश्न विचारायची वेळ आहे का आता. काही जण म्हणतील की आम्हाला जर आता पावभाजी खाण्याची इच्छा झाली तर आम्ही विचार करू की हे सत्र संपल्यानंतर गाडी काढू आणि बाहेरून कुठून तरी काहीतरी सारं मटेरियल घेऊन येऊ आणि घरीच पावभाजी करायला सांगूया. काही जण म्हणतील की लॉकडाऊन जर नसतं तर आम्ही गेलो असतो शिवाजी पुतळ्यावरती आणि तिथे जाऊन पावभाजी खाऊन आलो असतो. म्हणजे आपण जे काय एखादा प्रश्न आपल्या समोर आला किंवा एखादा विचार जर आपल्या समोर आला तर त्याच्यावरती आपण जो काय विचार करतो तो भाग म्हणजे सेरिबल कॉर्टेक्स, मेंदूचा सेरिबल कॉर्टेक्स हा भाग. त्यानंतर जर आता पावभाजी खाण्यासाठी आपण जे काही नियोजन केले आता ते नियोजन जर इम्प्लिमेंट करायचं असेल, आपल्याला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल, त्याला म्हणतो आपण कृती करावी लागेल किंवा ऍक्शन घ्यावी लागेल. कुठल्याही विचार जर तो अंमलात आणायचा असेल तर त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी लागेल आणि त्या ऍक्शन साठी मेंदू मधला हा सेरिबलम नावाचा जो भाग आहे, सेरिबलम जो तुम्हाला दिसतोय पाठीमाग, तो सेरिबलम नावाचा भाग तो काय करतो. जो विचार सेरिबल कॉर्टेक्सने केलाय त्या विचारावरती कृती करण्याचं काम सेरिबलम करतो. आता जर कृती केली, त्या ठिकाणी आपण गेलो आणि आपण पावभाजी खाल्ली किंवा घरी आणून सारं साहित्य आणलं आणि जर आपण सर्व कृती करून पावभाजी जर खाल्ली तर आपल्याला आता आपल्या इमोशन्स, आपल्या भावना, एक तर आपल्याला आनंद तरी होईल किंवा दुःख तरी होईल. म्हणजेच काय, आनंद किंवा दुःख म्हणजेच काय, त्या इमोशन्स म्हणजे हा सेरिबल अमेगडालेचा भाग, अमेगडाले नावाचा मेंदूचा भाग तो काय करतो, इमोशन्स क्रिएट करतो. म्हणजे या कोरोनाच्या काळात खूप छान वाटतंय किंवा खूप बोर होतंय. काही जण म्हणतात की काय करावं काही कळतच नाही. हे जे काय आहे ना ते म्हणजेच अमेगडाला. हा अमेगडाला काय करतो, इमोशन्स क्रिएट करतो. म्हणजे तुम्हाला आता या स्लाइड वरून लक्षात आलं की आपल्याला आयुष्यामध्ये काही जरी कुठलं जरी उदाहरण आपण आपल्या समोर घेतलं तर त्याच्यामध्ये 3 भाग असतात. पहिला असतो विचाराच्या पातळीवरला भाग, तो सेरिबल कॉर्टेक्स हा मेंदूचा भाग करतो. दुसरा असतो कृती, विचार केल्यानंतर जी आपण कृती करतो, ऍक्शन घेतो, तो असतो सेरिबलम नावाचा भाग. आणि तिसरा असतो कृती केल्यानंतर छान वाटतं किंवा वाईट वाटतं, हा जो भाग आहे तो अमेगडाले नावाचा भाग. आता हे जे 3 मेंदूचे भाग आहेत ते 3 मेंदूचे भाग म्हणजेच आपल्या शालेय शिक्षणामध्ये सांगितलेले 3 H, हेड, हार्ट आणि हँड. हेड म्हणजेच तो विचाराचं प्रतिनिधित्व करतो. हार्ट म्हणजेच काय, इमोशनचं प्रतिनिधित्व करतो, हृदय. आणि हँड म्हणजेच काय, ऍक्शन घेतो आपण, त्याला आपण सेरिबलम म्हणूया. म्हणजेच गांधीजींनी जे ते 3 H सांगितले होते, आपल्या शिक्षणामधले जे 3 H सांगितले होते, या 3 H चा आणि या समोरच्या स्लाइडचा खूप जवळचा संबंध आहे, म्हणून आपण ही स्लाइड समजून घेतली. आता जे पावभाजीचं उदाहरण आहे, या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यातलं कुठलंही उदाहरण टाकू शकतो. म्हणजेच काय, पुट द व्हॅल्यू आणि गेट द आन्सर. आपण कुठलं जरी उदाहरण त्या ठिकाणी टाकलं तरी आपल्या लक्षात येईल त्या उदाहरणामध्ये एक तर आपण वैचारिक पातळीवर काम करतो, त्याच्यावरती आपण कृती करतो आणि कृती झाल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं किंवा दुःख होतं, असं आपल्याला या स्लाइड वरून लक्षात येते. आपण समोर जाऊया. हा जो सेरिबल कॉर्टेक्स आहे, हा सेरिबल कॉर्टेक्स आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये काय काम करतो किंवा आपल्या कुठल्याही व्यक्तीमध्ये काय काम करतो. सेरिबल कॉर्टेक्स, मी ज्यावेळेस असा हात दाखवतो त्यावेळेस तुम्हाला आता इनडायरेक्टली लक्षात येईल की हा सेरिबल कॉर्टेक्स. सेरिबल कॉर्टेक्स काय करतो, कुठल्याही प्रश्नांची उत्तरं शोधतो तो. म्हणजेच काय, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी हा सेरिबल कॉर्टेक्स काम करतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, असं वागणं चांगलं आहे काय, मी जर आता या क्षणी पावभाजीचा विचार करणं हे चांगलं आहे काय, असा विचार कोण करतो, सेरिबल कॉर्टेक्स करतो. असं केल्याचे काय परिणाम होतील, मी जर आता या क्षणी जर पावभाजी खायला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो तर त्याचे परिणाम काय होतील, लॉकडाऊन मध्ये मला कुणी अडवेल काय, हा जो विचार आहे तो कोण करतो, सेरिबल कॉर्टेक्स करतो. मी असं वागलं तर इतरांवरती त्याचे काय परिणाम होतील, मुलं काय म्हणतील की अरे तुम्हाला एवढा सुद्धा संयम नाही का,
त्यानंतर मी या परिस्थितीतून काय करू, आता जी काय परिस्थिती आहे कोरोनाची किंवा महामारीची परिस्थिती आहे, या परिस्थितीतून मी काय करू, असं आपण बरेच वेळेस असं डोक्याला हात लावून विचार करतो. म्हणजेच आपण सेरिबल कॉर्टेक्सला ऍक्टिव्ह करतोय. मी या परिस्थितीतून कसं बाहेर पडू, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं काम करतो हा. मी या समस्येतून बाहेर कसं पडू, आता मी काय करू, मी काय करू शकतो. थोडक्यात सेरिबल कॉर्टेक्स हा काय करतो, तर्क, लॉजिक लावतो. लॉजिक असं केलं तर काय होईल, समस्या शोध करतो, म्हणजे प्रॉब्लेम शोधायचं काम करतो. त्याच्यानंतर निर्णय क्षमता, ऍक्च्युअल निर्णय घेणं हे फक्त विचाराच्या पातळीवरतीच होतं. निर्णय घेताना आपण फक्त विचाराच्या पातळीवरतीच काम करतो. काय केलं पाहिजे हे फक्त निर्णय जे घेताना आपण विचाराच्या पातळीवर करतो. म्हणून विचार क्षमता ही जी आहे ना, ती सुद्धा सेरिबल कॉर्टेक्सच काम करतो आणि परिणामांचा विचार करतो. म्हणजेच काही करायच्या अगोदरच आपण चिंता करत असतो, मी जर असं केलं तर काय होईल, अरे भाऊ तू आणखी ऍक्शनच घेतली नाही तर काय होईल, हा विचार फक्त विचाराच्या पातळीवरतीच होतो. म्हणून हा जो सेरिबल कॉर्टेक्स आहे तो काय करतो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, लॉजिकल थिंकिंग, या साऱ्या गोष्टीसाठी हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी हा सेरिबल कॉर्टेक्स जबाबदार असतो. तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या माझ्या पुढे जसं जसं आपण जाऊ तशा तशा तुमच्या शंकांची निरसन होणार आहेत. परंतु जरी तुमच्या काही शंका राहिल्या तर त्या थोड्याशा पार्किंगला ठेवा, बाजूला लिहून ठेवा, आपण त्याच्यावरती चर्चा करूया. या ठिकाणी आपण सेरिबल कॉर्टेक्स समजून घेतलाय, मुलांच्या बाबतीत समजून घेतलाय. आता आपण पुढे जाऊया आणि हा दुसरा मेंदूचा भाग जो आहे अमेगडाले, हा अमेगडाले काय करतो, हा अमेगडाले भावनांची निर्मिती करतो. जे काय भावना आहेत, इमोशन्स, एकतर पॉझिटिव्ह इमोशन्स किंवा निगेटिव्ह इमोशन्स, हा आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं ना, ते सर्वात अगोदर आपल्या अमेगडालेला चांगलं वाटतं. किंवा आपल्याला खूप नैराश्य येतं, अस्वस्थता वाटते ना, ती सर्वात अगोदर आपल्या अमेगडालेला वाटते. आणि म्हणून हा अमेगडेल किंवा अमेगडाले हा काय करतो, भावनांची निर्मिती करतो. त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य सुद्धा हा अमेगडालेच करतो. त्यानंतर भावनांच्या अभिव्यक्तीला जबाबदार असतो. अभिव्यक्ती म्हणजे काय, खूप आनंद झाला तर उड्या मारणं किंवा डान्स करणं, आणि खूप दुःख झालं तर मग लगेच नैराश्यात जाणं, फ्रस्ट्रेशन मध्ये जाणं. आपल्या लक्षात येतं, काही मुलं आहेत ना, मुलं नुसती एका बाजूला जरी बसली तरी आपल्या लक्षात येतं की याचं काहीतरी बिनसलंय. म्हणून हा भावनांच्या अभिव्यक्तीला सुद्धा हा अमेगडाले जो आहे तो जबाबदार असतो. हा अमेगडालेवरती सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु आपण आता पाहिलंय, पहिला सेरिबल कॉर्टेक्स काय करतो ते पाहिलं, त्याचं काम काय आहे, अमेगडालेचं काम काय आहे तेही आपण पाहिलंय. आता आपण तिसरा जो आपला मेंदूचा भाग आहे तो आहे सेरिबलम. हा काय करतो ते पाहूया. याला म्हणतात मराठीमध्ये अनुमस्तिष्क. सेरिबलम, हा सेरिबलम हालचालींना जबाबदार असतो. हालचालींना जबाबदार म्हणजे काय, जर आपण विचाराच्या पातळीवरती काही विचार घेतला तर तो कृतीत आणायचं काम हा सेरिबलम करतो. अनुमस्तिष्क हा हालचालींचं नियोजन करतो. आपण जर ठरवलंय की मला आता एखादी ऍक्शन घ्यायची, मला पावभाजी खाण्यासाठी शिवाजी पुतळ्यावर जायचंय, हे जर मी विचाराच्या पातळीवर ठरवलं तर त्याचं प्रत्यक्षात नियोजन करण्याचं काम हा सेरिबलम करतोय. आणि हा सेरिबलम हा हालचालींचं सुद्धा नियोजन करते. म्हणजेच काय, फक्त विचार करून उपयोग नाही. आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की काही मुलं खूप अभ्यासू आहेत, खूप विचारी आहेत, ते एका जागेवरती बसून खूप वेळ अभ्यास करू शकतात. मात्र जो काही या ठिकाणी केलेलं असतं ना, ते जोपर्यंत सेरिबलम आपला ऍक्टिव्ह होत नाही, जोपर्यंत ते आपण कृतीत आणत नाहीत किंवा उपयोगात आणत नाही, उपयोजन, आपल्या शिक्षण संस्थेमध्ये उपयोजनाला खूप महत्व आहे. ऍप्लिकेशन जर केलं, आपल्या जे ज्ञानाचं ऍप्लिकेशन जर झालं, आणि ते ऍप्लिकेशन कोण करतो, हा सेरिबलम करतोय. आणि म्हणून आपल्याला या तिन्ही मेंदूचे भाग आपल्याला फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी समजून घ्यायचे, आपली जी घरची मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला समजून घ्यायचे. आणि हे मेंदूचे सर्व भाग एकमेकांना जोडलेले आहेत. ही जोडणी गुंतागुंतीची आहे. हे ते तीन भाग आहेत ना, ते तीन भाग एकमेकाला जोडलेले आहेत आणि त्याची जोडणी जी आहे ती एकदम गुंतागुंतीची आहे. ते कसे जोडलेले आहेत, तर मेंदूमध्ये 100 अब्जापेक्षा जास्त न्यूरॉन्स आहेत आणि त्या न्यूरॉन्स मध्ये सुद्धा सिनॅप्स नावाचं पेशी आहेत, सिनॅप्सनी जोडलेले आहेत. ते जे न्यूरॉन्स आहेत, म्हणजे थोडक्यात हे जे दोन मणी असतील किंवा दोन न्यूरॉन्स जे आहेत ते आपल्याला सिनॅप्सनी जोडलेले असतात. आणि न्यूरॉन्स आणि सिनॅप्स वरती मायलिन नावाचं आवरण असतं. ही जी स्लाइड आहे, ही स्लाइड जास्त समजून घेऊ नका.
मात्र एक लक्षात घ्या, जे न्यूरॉन्स आहेत, असंख्य न्यूरॉन्स हे सिनॅप्सनी जोडलेले असतात आणि त्या सिनॅप्स वरती आणि न्यूरॉन्स वरती आवरण असतं मायलिन नावाचं. आता हे मायलिन आवरण म्हणजे काय, थोडक्यात आपण वंगण समजूया, वंगण, किंवा त्याला आपण इंग्लिश मध्ये लुब्रिकंट म्हणतो, लुब्रिकंट. या न्यूरॉन्सचं आणि या सिनॅप्सची जी जुळणी आहे, जी जोडणी आहे, जे कनेक्शन्स आहेत, ते कनेक्शन एकदम स्मूथली काम करावेत म्हणून त्याच्यावरती मायलिन नावाचं आवरण असतं आणि या तिन्ही मेंदूचे भाग जे आहेत ते एकमेकाला जोडलेले असतात. आणि त्यामुळं काय होतंय, न्यूरॉन्स आणि सिनॅप्स हे एकमेकांशी जोडलेले असतात आणि ही जुळणी जी आहे ती वारंवार वारंवार एखादी गोष्ट केली की ती हॅबिट बनायला लागते. जी गोष्ट आपण वारंवार वारंवार विचाराच्या पातळीवर करतो त्या क्षणी आपले सेरिबल कॉर्टेक्सचे जे आपले सिनॅप्स आहेत किंवा जे न्यूरॉन्स आहेत त्यांची जुळणी मजबूत व्हायला लागते. वारंवार सातत्यानं जर एखादी गोष्ट केली तर ती त्याची वाढ व्हायला लागते आणि वारंवार केल्यामुळे काय होतं, त्यामुळे आपले विचार आणि वर्तन ठरतं. जसं आपण विचाराच्या पातळीवरती वारंवार करू शकतो एखादी गोष्ट, तसंच आपण जर विचार केल्यानंतर जर तो कृतीत आणायला लागलो तर आपले ते न्यूरॉन्स आणि सिनॅप्सची जुळणी वाढायला लागते. जर आपण विचार केला, कृती केली आणि त्याच्या जे इमोशन्स आहेत ते जर अनुभव घेतले की आता मला, मी जो विचार केला होता कृतीत आणला, आता मला काय वाटतंय, हे जर आपण अवेअरनेसच्या स्तरावरती जर चेक केलं तर आपला जो अमेगडाले आहे त्या संदर्भातले आपले न्यूरॉन्स काम करायला लागतात किंवा त्याची जुळणी मजबूत व्हायला लागते. आणि यासाठी मात्र आपण आता पाहणार आहोत की नेमकं काय होतंय आपल्या मेंदूमध्ये. आणि नेमकं काय होतंय तर हा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, जो समोर दिसतोय प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तो काय करतो, परिणामांचा विचार करतो आणि निर्णयास जबाबदार असतो. आता नेमका हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, हा जो मेंदूचा भाग आहे त्याची वाढ कधी होते आणि तो परिपक्व कधी होतो ते पाहूया. बाल्यावस्थेमध्ये त्याचा विकास होत असतो. सेरिबल कॉर्टेक्सचा विकास हा बाल्यावस्थेमध्ये सुरूच असतो. किशोर अवस्थेमध्ये तो जवळजवळ पूर्ण झालेला असतो, मात्र तरीही थोडासा अपरिपक्व असतो हा सेरिबल कॉर्टेक्स. प्रौढावस्थेमध्ये मात्र वयाच्या 20व्या वर्षी पूर्णतः विकसित झालेला असतो आपला हा सेरिबल कॉर्टेक्स. जर याच्या वाढीच्या ज्या अवस्था आपण पाहतोय की बाल्यावस्थेत विकसित होत असतो, किशोर अवस्थेत विकसित झालेला असतो, मात्र अपरिपक्व असतो, म्हणजे थोडासा कच्चा असतो म्हणूया आपण, थोडासा कच्चा. आणि प्रौढावस्थेमध्ये मात्र काय होतंय, तो पूर्णतः परिपक्व झालेला असतो. आणि यामुळे काय होतं, या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्या या अवस्थेमुळे काय होतं तर किशोर किशोरी कोणत्याच परिणामांचा विचार करत नाही. जे टीन एजर्स मुलं असतात ना, ते कोणत्याच परिणामाचा विचार करत नाहीत, कारण त्यांचा सेरिबल कॉर्टेक्स हा अपरिपक्व असतो, थोडासा कच्चा असतोय. 20व्या वर्षाच्या नंतर प्रौढावस्थेमध्ये तो पूर्ण पक्व होतो आणि त्यामुळं किशोर किशोरी कोणत्याही परिणामांचा विचार करत नाहीत. आपल्या घरातली जी मुलं आहेत ना, ते काय होईल याचा विचारच करत नाहीत. त्यांना जर सांगितलं ना, मोटरसायकल जर दिली तर ते असे झिगझॅग चालू शकतात. पुढे काय होईल, कुठे ऍक्सिडेंट होईल याचा विचार करत नाहीत. एखाद्या उंचावरून जर उडी मारायला सांगितली तर ते बिनधास्त उडी मारतात, कारण त्यांना माहित नसतं काय होईल ते, आपल्याला माहिती असतं. आणि आपल्याला असं वाटतं की मुलं असं का करतात. किशोर साहस किंवा धाडस करतात, का करतात, सेरिबल कॉर्टेक्सचा विकास नाही झालेला. किशोर किशोरींची इतरांच्या बाबतीत बेफिकीर वृत्ती असते, ते एकदम बिनधास्त असतात. आई वडिलांच्या बाबतीत, नातेवाईकांच्या बाबतीत आणि शिक्षकांच्या बाबतीत ते बिनधास्त असतात. का, सेरिबल कॉर्टेक्स. किशोर किशोरींची गोंधळलेली मनस्थिती असते. माझा मित्र लातूरला चाललाय शिकायला, मलाही सीईटीचीच परीक्षा द्यायची, मला नीट द्यायची, मला इंजिनियर व्हायचंय, मला सीए करायचंय. हे गोंधळलेली अवस्था का असते तर आजूबाजूची मुलं काय करतात त्याच्याप्रमाणे ते करतात, त्यांचं परिणामांचा ते विचार करत नाहीत, म्हणून त्यांची गोंधळलेली मनस्थिती असते. आणि त्यांच्या त्या गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आम्ही पालक मात्र काय करतो, आम्ही म्हणतो तुम्हाला जे लागेल ते आम्ही देतो, मात्र आम्हाला काय समजत नाही बाबा तुम्ही काय करायला पाहिजे ते. आणि इथंच मात्र मग काय होतं, आम्ही तुम्हाला काय पाहिजे ते देतो, हा जो शब्द आहे ना, तो कोण कॅच करतो ते तुम्हाला नंतर कळेल. तो शब्द ते कुठं कॅच करतात ते.
मात्र किशोर किशोरींची गोंधळलेली मनस्थिती असते. किशोर किशोरींनी घेतलेले निर्णय हे विवेकनिष्ठ रॅशनल असतोच असा नाही. आपल्या मुलांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते विवेकनिष्ठ असतीलच असं नाही. आपल्याला त्यांना मदत करणं आवश्यक आहे. पालक म्हणून, शिक्षक म्हणून किंवा आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला या मुलांना मदत करणं आवश्यक असतं. कुठल्या बाबतीत? ते जे काय विचार करतात, निर्णय घेतात, त्या निर्णयाच्या पातळीवरती आपल्याला त्यांना मदत करायची. का? तर त्यांचा सेरिबल कॉर्टेक्सचा विकास झालेला नसतो म्हणून. आपण पुढे जाऊया. मेंदूचा हा दुसरा भाग आहे अमेगडेल किंवा अमेगडाले. हा नेमका काय करतो आणि कधी परिपक्व झालेला असतो? माझा आवाज आणि पीपीटी जर तुम्हाला स्पष्ट दिसत असतील तर चॅट बॉक्स मध्ये यस किंवा नो टाईप करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नांची उत्तरं आपल्या पुढे गेले की मिळणारच आहेत. परंतु तरीही तुमचे काही प्रश्न राहिले तर कृपया बाजूला लिहून ठेवा. आपण सर्वात शेवटी त्याच्यावरती सुद्धा विचार करणार आहोत. हा जो अमेगडेल आहे, हा अमेगडेल काय करतो, त्याचा कशासाठी काम करतोय? तर अमेगडेल हा भावनांना जबाबदार असतो, भावनांना. आणि त्याची वाढ कधी होते? बाल्यावस्थेमध्ये आणि किशोरावस्थेमध्ये तो विकसित होत असतो. त्याची डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती चालू असते. मात्र तो ऍक्टिव्ह असतो, जास्त ऍक्टिव्ह, अति कार्यक्षम असतो. हा अमेगडेल म्हणजे काय? ऍक्टिव्ह जी मुलं असतात ना, ते डोळ्यासमोर आणा तुम्ही. एकदम तडतडी मुलं आपण त्यांना म्हणतो खूप तडतडी आहेत, खूप ऍक्टिव्ह आहेत. या ऍक्टिव्ह मुलांना जर आपण डोळ्यासमोर आणलं तर असा हा अमेगडाले असतो. कारण तो परिपक्व झालेला नसतो तो मेंदूचा भाग, मात्र तो विकसित होत असतो, पण ऍक्टिव्ह असतो. 18 ते 19व्या वर्षी मध्ये तो परिपक्व होतो आणि प्रौढावस्थेमध्ये मात्र तो पूर्णतः परिपक्व झालेला असतो. म्हणजेच हा अमेगडेल नावाचा जो मेंदूचा भाग आहे तो प्रौढावस्थेमध्ये परिपक्व होतो, पण 18 ते 20 वर्षापर्यंत तो अपरिपक्व असतो आणि त्याच काळामध्ये तो ऍक्टिव्ह असतो. त्यामुळे काय होतंय? तुमच्या समोर दोन चित्र दिसतील. एक प्रौढावस्थेतला अमेगडाला दाखवलेला आहे आणि दुसरा दाखवला किशोरावस्थेतला अमेगडाला. म्हणजेच प्रौढावस्थेतल्या व्यक्तीच्या समोर जर एखादा विचार टाकला तर तो अमेगडाला काय विचार करू शकतो, आणि किशोरावस्थेतल्या मुलांच्या समोर जर एखादा विचार टाकला तर त्याचा अमेगडाला काय विचार करतो हे त्या चित्रातून दाखवलेलं आहे, स्कॅन केलेल्या चित्रातून. आता आपण हे समजून घेऊया. जर समजा प्रौढावस्थेच्या लोकांच्या समोर जर एखादा विचार गेला की आता या क्षणी जर पावभाजी खायची ठरवली तर तुम्ही काय कराल, तर आपण प्रौढ आहोत, आपला विचार लगेच काय होईल? लोक काय म्हणतील, याचे परिणाम काय होतील. आपण अमेगडालेचा विचार न करता आपला सेरिबल कॉर्टेक्स परिपक्व असल्यामुळे आपण लोकांचा विचार करायला लागतो, आपण इतरांचा विचार करायला लागतो आणि आपला सेरिबल कॉर्टेक्स ऍक्टिव्ह होतो. पण त्याच वेळेस जर मुलांच्या समोर एखादा विचार गेला की आता जर या क्षणी पावभाजी खायची ठरवली तर काय कराल, त्या टायमाला मुलांचा हा जो सेरिबल कॉर्टेक्स आहे तो विचार काम नाही करत. त्यांचा डायरेक्ट अमेगडाले ऍक्टिव्ह होतो आणि तो म्हणतो अरे वा कुठे पावभाजी, आणि मला द्या आत्ता, लगेच आत्ता मला पाहिजे. कारण काय? त्यांचा अमेगडाला हा अति कार्यक्षम असतो. आणि त्यामुळं या वयामध्ये काय होतं? मुलांच्या समोर ज्याच्यामध्ये आनंद मिळणार आहे, ज्याच्यामध्ये खूप छान वाटणार आहे, त्या गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी जर पाहिलं की माझा मित्र किंवा माझी मैत्रीण या क्षेत्रामध्ये शिक्षण घेते, ती जर डॉक्टर होणार आहे, ती जर इंजिनियर होणार आहे, ती जर सीए होणार आहे, तर त्यांचा अमेगडाला म्हणतो की ए बाकी सारं सोडून दे रे, तो तिकडे गेलाय ना, तू सुद्धा तिकडेच चल, असं अमेगडाले सांगतो. आणि तो मुलगा म्हणतो मला हेच करायचं. आणि त्यावेळेस मात्र आपण प्रौढांनी त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. मुलं जी आहेत, मुलं ही 20व्या वर्षापर्यंत भावनेच्या आधारावरती निर्णय घेतात. भावनेच्या आधारावरती म्हणजेच अमेगडाले काय सांगतो त्याच्या आधारे निर्णय घेतात. प्रौढ लोक मात्र सेरिबल कॉर्टेक्सच्या आधारे निर्णय घेतात, असं ही स्लाइड सांगते. आणि ही जी स्लाइड आहे याचा उपयोग आपल्या शालेय शिक्षणामध्ये करिअर चूज करताना किंवा अभ्यासक्रम एखादा आपला ठरवताना याचा आपला उपयोग करता येऊ शकतो. आणि यामुळे नेमकं काय होतं? किशोर किशोरी असं का वागतात? तर तुलनात्मक दृष्ट्या अपरिपक्व असलेला सेरिबल कॉर्टेक्स आणि कॉर्टेक्स पेक्षा परिपक्व असलेला अमेगडाले, यामुळे काय होतं? मुलांमध्ये भावनांचा उत्पात जास्त असतो. म्हणजेच भावना टोकाच्या असतात. आनंद जरी झाला तरी तो टोकाचा असतो आणि दुःख जरी झालं तरी टोकाचं असतं. आणि आपल्याला इथंच आपल्याला समजून घ्यायचंय.
सध्याच्या या महामारीच्या काळात, या कोरोनाच्या काळात मुलं जी आहेत ती मुलं अत्यंत डिप्रेशन मध्ये चाललेली आहेत. कारण जर आपल्यासारखी लोक, पूर्ण जगातली टॉपची लोक जर डिप्रेशन मध्ये जात असतील तर मुलांची सध्याची अवस्था काय असेल. आणि आपल्या लक्षात येते मुलं एकतर खूप आनंदामध्ये तरी असतात किंवा खूप दुःखात तरी जातात, आणि ज्यावेळेस ती डिप्रेशन मध्ये जातात त्यावेळेस त्यांना आपण मदत करण्याची आवश्यकता आहे. यामुळे काय होतं, भावनांचा उत्पाद किशोर किशोरीमध्ये जास्त होतोय. विवेकाने विचार न करता मुलं जी आहेत ती भावनेच्या आधारे निर्णय घेतात. त्यांचा अमेगडाले काय सांगतोय की अरे आता काही खरं नाही राहिलंय, 1 वर्षापासून शाळा कॉलेज बंद आहेत, आता काही समजत नाही, आई वडील आपल्याला फक्त असंच करा म्हणतायत, आपल्याला समजून घेत नाही, असं ज्यावेळेस वाटतं ना त्यावेळेस त्यांच्या मधला जो भावनांचा उत्पात आहे म्हणजेच डिप्रेशनची, आणखीन ते डिप्रेशन मध्ये जायला लागतात. पारितोषिक किंवा केलेल्या कृतीचं फळ त्यांना चटकन हवं असतं. त्यांनी एखादी छोटी जरी गोष्ट केली तर त्यांना असं वाटतं की कोणीतरी म्हणावं, वाह व्हेरी गुड, छान, खूप छान करतोयस तू, असं काहीतरी म्हणावं असं त्यांना वाटतं. कारण त्यांचा अमेगडाले जो असतो ना त्याला असं आवडतं काहीतरी, वाह व्हेरी गुड, खूप छान, हे त्या अमेगडालेला आवडतं. आणि आपण असं बोलत नाही, त्यामुळे ते डिप्रेशन मध्ये जातात. समाधान नंतर मिळालेलं चालत नाही. त्यांनी जर एखादी गोष्ट सांगितली तर त्यांना त्याच क्षणी समाधान पाहिजे असतं. समाधान चटकन मिळणाऱ्या गोष्टीकडे त्यांचा कल असतो. समाधान मग ते फक्त आनंदानेच मिळतं असं नाही. या गोष्टीमुळे मुलं व्यसनाकडे सुद्धा वळू शकतात. कारण व्यसनामधून चटकन समाधान मिळतंय आणि मग त्याची एकदा चटक लागली की ते व्यसनाकडे सुद्धा वळू शकतात. म्हणून हे जे काय सेरिबल कॉर्टेक्स आणि अमेगडाला यांचं कार्य आपल्याला फक्त आपल्या एज्युकेशन प्रोसेस मध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या 3 घटकामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय. आणि म्हणून आपण या स्लाइड पाहिल्या. तिसरा जो भाग होता आपला सेरिबलम, हा सेरिबलम नावाचा मेंदू कधी परिपक्व होतो ते पाहूया. विविध अवस्थेमध्ये सेरिबलम नावाचा मेंदू तुम्हाला स्लाइड मध्ये पहा बरं. या मेंदूचा भाग जो आहे वयाच्या कुठल्या वर्षी परिपक्व होत असावा, पहा तुम्हाला त्या स्लाइड मध्ये दिसतंय. वयाच्या 14 ते 15व्या वर्षी हा सेरिबलम नावाचा मेंदूचा भाग आहे, हा परिपक्व झालेला असतो, होतोय. म्हणजेच काय होतो, सेरिबलम हा हालचालींना जबाबदार असतो. कृती करण्यासाठी जे काय आपलं कार्य काम करतोय ते सेरिबलम काम करतोय. हालचालीशी संबंधित गोष्टी सफाईदारपणे व्हायला लागतात. 14-15 वर्षाची जी मुलं आहेत ना ते अशी गाडी झिगझॅग पद्धतीने मोटरसायकल खूप छान चालू शकतात. कधीच त्यांच्याकडून ऍक्सिडेंट होऊ शकत नाही. का तर महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा सेरिबलम नावाचा जो मेंदू आहे तो अगदी परफेक्ट झालेला असतो. मात्र सेरिबल कॉर्टेक्स माहित नाही परिणाम काय होईल, म्हणून मात्र त्यांना परिणामाची जाणीव नसते. हालचालीवर नुसता विचार जरी केला तरी त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होते. हालचालीवरती विचार म्हणजेच काय, ही जी मुलं आहेत या मुलांनी 14-15व्या वर्षी जरी नुसता हालचालीवरती विचार केला की मी असं करेन. थोडक्यात सांगतो की असं म्हणतात की एखादी मुलगी जर नृत्य करत असेल, नृत्याचं शिक्षण घेत असेल तर त्याची नृत्याची शिक्षिका सांगते की तू आता इथं प्रॅक्टिस खूप केली, तू घरी गेल्यानंतर ज्यावेळेस तुझं दुसरं काम चालू असेल त्यावेळेस तू फक्त इमॅजिन कर की तू नृत्य करते. नुसतं नृत्य करते असं जरी ठरवलं तरी आपल्या हालचालीमध्ये सुधारणा व्हायला लागते, असं यात सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, हा जो सेरिबलम जो नावाचा मेंदू आहे तो कृतीला जबाबदार असतो. कृती करण्यासाठी हा मेंदूचा भाग जबाबदार असतो. या इथपर्यंत आपण आलेलो आहोत. मी वाळके सरांना विनंती करतो की सर आपण कंटिन्यू करूया का, सर्वात शेवटी आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. माझा चालेल आवाज सर. तत्पूर्वी आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब सुरुवातीपासून जॉईन आहेत. त्यांना मी विनंती करतो की सर आपल्या सर्वांशी संवाद साधतील. नंतर सरांना बाहेर जायचंय. तर शिक्षणाधिकारी आदरणीय बहिर साहेब यांना मी विनंती करतो की सर आपण 2 मिनिटं सर्वांच्या सोबत संवाद साधावा, नंतर सेशन कंटिन्यू होईल. नमस्कार, आवाज येतोय का माझा वाळके सर? हा सर, येतोय सर. नमस्कार सर, नमस्कार, आवाज येतोय. धन्यवाद. मी हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून बघतोय, परंतु मगर सरांचा कार्यक्रम घेण्याचा जो उत्साह आहे आणि
ज्या पद्धतीने तो कार्यक्रम ते लीड करत होते ते पाहता मला त्याच्यात इंटरप्ट करू वाटत नव्हतं, म्हणून मी फक्त बघत होतो. थोडा आता एक महत्वाचा फोन आला म्हणून मी विनंती केली की मला 2 मिनिट मिळावे. खरं तर मी सर्वांची क्षमा मागतो, कारण एवढ्या चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम जात असताना मी मध्येच कार्यक्रम डिस्टर्ब केला असं मला कुठेतरी वाटतंय. परंतु कार्यक्रम घेण्यापूर्वी मला वाटलं नव्हतं की हा इतका त्याला चांगला रिस्पॉन्स असेल आणि इतका तो युजफुल अशा पद्धतीचा डाटा कंटेंट त्याच्यामध्ये आम्हाला प्राप्त होईल. परंतु आज जी वैश्विक संकट सर्वांसमोर उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, शैक्षणिक शाळा बंद असल्यामुळं जे नुकसान होत आहे त्याच्यावर जे संकट उभं राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एखादं सेशन जे की पालकांना विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने इंटरॅक्ट होणं आवश्यक आहे आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचे भावनिक मानसिक स्थिती समजून घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. हे या आज घेत असलेल्या सेशन मधून नक्कीच याचा सर्वांना फायदा होईल अशी मला खात्री वाटते. कारण मी मगापासून झालं बघतोय, मला 2 मिनिट सुद्धा बाजूला जाऊ वाटत नाही अशा पद्धतीचं सर मार्गदर्शन करतायत. आणि जसं सरांनी आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की प्रत्येक विद्यार्थी हा अट्रॅक्शन सीकर असतो, प्रत्येक जण असतो, विद्यार्थीच म्हणून नाही, प्रत्येक पालक, प्रत्येक व्यक्ती हा अट्रॅक्शन सीकर असतो. आणि अशा वेळेला त्याच्या मानसिकतेचा विचार करून तशा पद्धतीनं आपण जर त्यांच्या समोर गेलो तर कुठेतरी आपलं आणि विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचे सेशन आपण बघणं, त्याच्यापासून काहीतरी शिकणं खूप महत्वाचं आहे. मी प्रयत्न करतोय की मला होईल तेवढं मी लाईव्ह सेशन मध्येच हे सगळं ऐकावं. जरी मला जमलं नाही तरी आपल्या जिल्हा परिषदच्या फेसबुक पेजवर आणि शिक्षक कट्टा या युट्यूब पेजवर हा सेशनचा भाग आपल्याला कायम बघायला मिळेल. आमचे उपशिक्षणाधिकारी सोनवणे साहेब, वाळके सर हे दोघंही सेशनला सुरुवातीपासून अटेंड करतायत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रास्ताविक पण केलेलं आहे. वाळके सर नेहमी अशा नवीन उपक्रमाला खूप चांगलं प्रतिसाद देतात आणि खूप चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतात. आणि मगर सरांचं खूप खूप अभिनंदन. मला ते गेले वर्षभर झालं हे अशा पद्धतीचं सेशन घेण्यासाठी ते प्रयत्नात होते. आम्हाला काही कारणास्तव ते जमलं नाही, परंतु आज घेत असताना असं वाटतं की हे कदाचित दुसरं सेशन होऊ शकलं असतं, काय हरकत नाही. आपण याच्यानंतर कायम अशा पद्धतीने पालकांसाठी चांगल्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न करू. परत एकदा मनापासून सर्वांचे धन्यवाद. आपण पूर्ण सेशन शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने ग्राह्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो पुढच्या याच्यासाठी. धन्यवाद. थँक्यू बहिर सर, आपण वेळात वेळ काढून या सत्रासाठी आलात आणि शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. आपण पुढे जाऊया का? येस सर, हो चालेल. ओके ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. साहेबांचा आभार. हा, आपण आलो होतो आपल्या सेरिबलम पर्यंत, म्हणजेच विचार, कृती आणि भावना. तर आपण आलो होतो की नेमका सेरिबलम नावाचा जो मेंदूचा भाग आहे तो नेमका हालचालींना जबाबदार असतो. आणि ह्या ज्या हालचाली आहेत त्या म्हणजेच काय की आज आपल्याला समाजामध्ये दिसतंय की विद्यार्थी खूप हुशार आहेत, अभ्यासू आहेत, विचारी आहेत, विचारी, परंतु कुठल्याही गोष्टीचं फक्त विचाराच्या पातळीवरती उपयोग नाही. त्या विचाराला जर आपण ऍप्लिकेशन मध्ये आणलं, उपयोजन जर केलं आणि त्या उपयोजनासाठी मात्र हा जो सेरिबलम आहे तो काम करतो. म्हणजे आपल्याला आपण इतिहासामध्ये असंही पाहिलंय की इतिहासामध्ये 2 टाईपचे सुधारक होते, एक बोलघेवडे सुधारक आणि दुसरे कृतिशील सुधारक. आपल्याला फक्त ही जी टर्म आहे बोलघेवडे सुधारक आणि कृतिशील सुधारक ती आपल्याला पाहिजे. बोलघेवडे सुधारक म्हणजेच काय होतं की सेरिबलम कॉर्टेक्स खूप चांगला ऍक्टिव्ह झालेला आहे,
सेरिबलम कॉर्टेक्स म्हणजे विचाराच्या पातळीवरती आम्ही खूप छान नियोजन करू शकतो, सारं करू शकतो, परंतु कृतीशील ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस मात्र आम्ही थंड व्हायला लागतो, आळशी व्हायला लागतो. आणि समाजामध्ये अशा मुलांची सुद्धा संख्या खूप मोठी आहे की अशी मुलं आहेत की ती अभ्यासात खूप हुशार आहेत, विचारांच्या बाबतीत मार्क घेण्याच्या बाबतीतही खूप हुशार आहेत, पण तीच गोष्ट ज्यावेळेस इम्प्लिमेंट करायची किंवा कृती करायची त्यावेळेस मात्र ती करत नाही. म्हणून असे कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत की हुशार मुलं कृतीशील असतीलच असं नाही आणि जी ऍक्टिव्ह लोक आहेत ती हुशार असतीलच असं नाही. म्हणून आपल्याला या दोन्ही ज्या कन्सेप्ट आहेत की आपल्याला ह्या दोन्ही सोबत घेऊन चालायच्या की सेरिबल कॉर्टेक्स प्लस सेरिबलम आणि सेरिबलमच्या सोबतच अमेगडाले. अमेगडाले एवढा महत्वाचा आहे की आपल्या आयुष्यात आपण काहीही विचार करू द्या, कुठलीही कृती करू द्या, जे काय घडलं त्याच्यातून एक तर आनंद तरी मिळणार आहे किंवा दुःख तरी होणार आहे. ह्या दोन्हीमध्ये इमोशन्स असणार आहेत आणि ह्या इमोशन्स म्हणजेच काय, हे अप अँड डाऊन चालूच असणार आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. आणि त्यासाठी आपण एक सत्र, विशेष सत्र घेतो आपण, EQ व्हर्सेस IQ, भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपण या सर्व इमोशन्स वरती सुद्धा काम करतोय. आजच्या या सत्रामध्ये मात्र आपण एवढंच पाहणार आहोत की हा सेरिबल कॉर्टेक्स आणि अमेगडाले या तिघांची स्थिती काय असते. आपण पुढे पाहूया की किशोर अवस्थेची काही वैशिष्ट्ये असतात आणि काही मेंदूची रचना, हे पाहूया म्हणजे आपल्याला आपला मुद्दा समजून घ्यायला जरा सोपा जाईल. तर आपल्या मेंदूचा विकास जो आहे ना तो 2 अवस्थेमध्ये होत असतो. पहिली अवस्था काय आहे की न्यूरॉन्सची जुळणी, अतिरिक्त जुळणी होणे. आपले जे न्यूरॉन्स आहेत या 3 मेंदूच्या भागामधले जे न्यूरॉन्स आहेत ते जास्त प्रमाणात जुळल्या जाणं, याच्यामध्ये सुद्धा आपल्या मेंदूचा विकास होतो. आणि दुसरा होतो की जी जास्तीची जुळणी झालेली जी आहे, जास्तीचे जे कनेक्शन्स आहेत त्या कनेक्शन्स मधले काही कनेक्शन्स नष्ट होणे, या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्या मेंदूचा विकास होतो. आता हे आपण समजून घेणार आहोत, परंतु अतिरिक्त जुळणी कधीपर्यंत होते? अतिरिक्त जुळणी होते ती वयाच्या 6व्या वर्षापर्यंत आपल्या मेंदूची जे कनेक्शन्स आहेत, जे न्यूरॉन्स आणि सिनॅप्स आहेत ते असे प्रचंड प्रमाणात वाढलेले असतात. कारण काय, लहान असताना मुलांना खूप प्रकारचे अनुभव घेण्याची इच्छा असते. जे समोर दिसेल त्याच्यावरती ते विचार करत असतात आणि अनुभव घेत असतात. म्हणून काय होतं की सेरिबल कॉर्टेक्स, अमेगडाले आणि सेरिबलम या तिन्हीमध्ये प्रचंड प्रमाणात ह्या न्यूरॉन्सची जुळणी झालेली असते, जास्त प्रमाणात जुळणी झालेली असते. हे पहा, तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसतंय की जन्माच्या वेळी न्यूरॉन्सची जी जुळणी आहे ती अत्यंत तुटक असते. 6व्या वर्षापर्यंत ती जुळणी अत्यंत खूप जास्त झालेली असते. म्हणजेच काय, या वयामधली मुलं जी आहेत, 6 ते 14 वयापर्यंतची जी मुलं आहेत ना, ते असंख्य अध्ययन अनुभव घेतात, खूप लोकांचं अनुकरण करतात. लोक काय करतात, ऑब्झर्वेशन चालू असतं, त्याच्यावरती प्रोसेस चालू असते आणि मग 14व्या वर्षानंतर मग मात्र त्याच्यावरती प्रत्यक्षात कार्य सुरू होतं. 14 ते 20 वर्षामध्ये प्रत्यक्षात कार्य सुरू होतं आणि मग ठरतं की मुलगा नुसता विचारी होणार आहे, अभ्यासू होणार आहे, नुसता मार्क्सवादी होणार आहे, गुणपत्रिकेमध्ये मार्क्स घेणारा निर्माण होणार आहे, का प्रत्यक्षात जे शिकलाय ते इम्प्लिमेंट करणार आहे, ते कृतीमध्ये वापरणार आहे, म्हणजे सेरिबलमचा उपयोग करणार आहे. आणि मग जे वापरतोय, जो शिकलाय त्याचा उपयोग करून आपली जी जीवनामध्ये जी काय अशी अनियमितता येणार आहे, या कोरोनामुळे येते किंवा आपल्या आयुष्यामध्ये असं नैराश्य, अस्वस्थता ही जी काय येते त्यामधून त्याचा अमेगडालेचा विकास होणार आहे का, की ये भी दिन चले जाएंगे. हे जे दिवस आहेत, खरं तर आपल्या पिढीनं हे पहिल्यांदाच पाहिलंय. महामारी, पूर्ण जग या महामारीमध्ये आता गेलेलं आहे. आपण फक्त इतिहासामध्ये पाहिलं होतं की कधीतरी 1918ला वगैरे प्लेगची साथ आली होती, पण आपल्याला माहित नाही नेमकं काय झालं त्यावेळेस. आपण फक्त वाचलेलं आहे. त्यानंतर आपल्यावरती पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्धामध्ये काहीतरी आपण वाचलेलं आहे, पण नेमकं काय असतं, जागतिक संकट काय असतं ते आपल्याला माहिती नाही. त्यावेळेसच्या लोकांची मनस्थिती काय असेल ती आपल्याला माहित नव्हती. त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर जी बंगालची जी आपली फाळणी झाली, भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्या फाळणीमध्ये काय झालं असेल ते फक्त आपण आता इमॅजिन करू शकतो. आणि त्या परिस्थितीमध्ये तो जो अमेगडाले आहे किंवा आपला जो इमोशन्स आहेत ते काय काम करत असतील त्यावेळेस, हे फक्त आता आपण इमॅजिन करू शकतो. आणि आपल्याला यातून हेच शिकायचंय की आयुष्यामध्ये हे चालत राहील, आपण शिकणार आहोत.
मला काय करायचं आयुष्यामध्ये ते सारं होईल, परंतु आपण विचार काय करतो, विचाराच्या नंतर कृती काय करतो आणि कृतीनंतर आपण इमोशन्स कसे आहेत हे आपल्याला या स्लाइड वरून लक्षात येते. आणि याचाच उपयोग करून आपण शिक्षण खात्यातल्या ज्या संज्ञा आहेत, म्हणजेच बालकांचं करिअर कसं घडलं पाहिजे, त्यांना कृतीशील शिक्षण कसं दिलं पाहिजे, त्यांना उत्साही आनंददायी वातावरण किंवा आनंदामुळे काय होतं ते आपल्या लक्षात येते. आपल्याला फक्त पुस्तक अभ्यास याच गोष्टी नाही, त्याच्यासोबत इतर गोष्टी सुद्धा आपल्याला शिकवायच्या. मग या साऱ्या बाबीमधून काय होतं, किशोर अवस्थेमध्ये फक्त तेच सिनॅप्स किंवा न्यूरॉन्स राहतात, टीन एज मध्ये तेच न्यूरॉन्स किंवा सिनॅप्स राहतात जे वापरली जातात. मुलं जर फक्त अभ्यास करायला लागले तर ते फक्त विचारी बनतील. मुलं जर फक्त ग्राउंड खेळ किंवा ऍक्टिव्ह सायकलवरती खेळतायत, बाहेर फिरतायत, अभ्यास सोडून सारं करतायत तर त्यांचा सेरिबलमचा विकास होईल. मुलं जर फक्त आनंद झाला तर खूप उत्साहामध्ये असतात आणि दुःख झालं तर लगेच एका कोपऱ्यात बसतात. यामुळे काय व्हायला लागेल, त्याचा अमेगडालेचा विकास होईल. आपल्याला हे जे तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तिन्ही गोष्टीचं ऑब्झर्वेशन करायचंय की किशोर अवस्थेत मुलं या तीन पैकी काय करतात. ज्या गोष्टी ते वारंवार करतील ना त्याचेच न्यूरॉन्सची जुळणी जास्त व्हायला लागेल आणि तेच न्यूरॉन्स किंवा सिनॅप्स टिकतील, बाकीचे नष्ट व्हायला लागतील. म्हणून असं म्हणतात की मुलं वाचन करतात का खेळतात का संगीत ऐकतात, व्हिडिओ गेम्स खेळतात का ट्रेकिंग करतात, यापैकी किशोर किशोरी काय करतात यावर कोणते सिनॅप्स टिकणार आहेत हे अवलंबून आहे. वाचन म्हणजे सेरिबल कॉर्टेक्सचा विकास, खेळ म्हणजे अमेगडालेचा विकास, खेळ म्हणजे सेरिबलम कारण आपण कृती करतो, हालचाल करतो, खेळ. त्यानंतर संगीत म्हणजेच अमेगडालेचा विकास कारण संगीतामधून आपण खूप चांगले गाणं ऐकले तर आपला खूप आनंद तरी होतो किंवा एकदम सॅड मूड मधले जर गाणे ऐकले तर आपण आणखी नर्वस व्हायला लागतो. म्हणून संगीतामधून अमेगडालेचा विकास. व्हिडिओ गेम्स मध्ये काय असतं, जाणीवपूर्वक काही प्रॉब्लेम्स टाकलेले असतात, मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. म्हणजे त्या व्हिडिओ गेम्स मधून सेरिबल कॉर्टेक्सचा विकास होतो, सेरिबलमचा विकास होणार नाही काहीच कारण हालचालच होत नाही व्हिडिओ गेम्स मध्ये. मात्र अमेगडालेचं होतं. एक तर अमेगडालेमध्ये खूप छान तरी वाटेल व्हिडिओ गेम मध्ये जर जिंकला तर, किंवा जर हरला तर त्याला वाईट तरी वाटेल. व्हिडिओ गेम्स मधून सेरिबलमचा विकास होत नाही, जे हालचालीचं कौशल्य आहे ते विकसित होत नाही. ट्रेकिंग मधून काय घडतं, ट्रेकिंग मधून तिन्ही गोष्टी घडतात. ट्रेकिंग मधून सेरिबल कॉर्टेक्सचा विकास होतो. मला एखाद्या डोंगरावरती जायचंय तर मी आता कुठं पाय देऊ, या बाजूने जाऊ का या बाजूने जाऊ, इथं पाय देऊ का इथं पाय देऊ, मी घसरणार तर नाही ना, असा जो विचार करतो आपण तो ट्रेकिंग मध्ये, तो सेरिबल कॉर्टेक्सचा विकास. त्यानंतर सेरिबलम, हालचाल करावी लागते. ट्रेकिंग मध्ये पूर्णतः आपण हालचाल करतो, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, ऍक्टिव्ह असतो आपण. ट्रेकिंग मध्ये सेरिबलमचा सुद्धा विकास होतो आणि अमेगडालेचा सुद्धा विकास होतो. मी जर त्या टॉपला पोहोचलो आनंद होतो, अरे वा यावेळेस माझ्याकडून हे चुकलं, यावेळेस मी असं गेलो पाहिजे होतं, व्हेरी गुड, आणि आपला उत्साह वाढायला लागतो. म्हणून ट्रेकिंग. आता हे ट्रेकिंग का आलं, आपल्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शाळा महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळेस आपल्याला असं काही करायची गरज नव्हती कारण आपण सारे ग्रामीण भागातून आलेलो. आपण सकाळी उठलो की रात्री झोपेपर्यंत आपल्या समोर असे असंख्य प्रॉब्लेम असायचे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण साऱ्या गोष्टी ज्या करायचो ऍक्टिव्हिटीज, मग त्या आपल्या शेतामधल्या असतील, आपल्या घरच्या असतील, किंवा आपण आपल्या कुटुंब ज्या व्यवसायामध्ये असेल त्या व्यवसायातल्या ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्यामधून आपल्या या तिन्ही बिंदूचा विकास होत होता. मात्र आपली जी मुलं आहेत, सध्या आपण सारे पालक आहोत, शिक्षक आहोत, आपली जी मुलं आहेत त्या मुलांना मात्र आपण अत्यंत सुरक्षित वातावरणात वाढवलंय. अत्यंत सुरक्षित वातावरणात. फक्त अभ्यास कर बाबा, तुला हे पुस्तक आणून देतो, बाहेर जाऊ नकोस किंवा आता कुठे हे करू नकोस, म्हणजे त्याचा हालचाली विषयक कौशल्य त्याचं कमी झालंय. अमेगडालेचं, आपली जी मुलं आहेत ती एकदम भावना प्रधान झालेली आहेत. ती एकतर नर्वस होतात किंवा खूप आनंदी होतात. म्हणजेच काय, आपल्याला आता या मुलांना या तिन्ही बाबींच्याकडे लक्ष द्यावं लागले आणि त्यामुळे काय होईल, मग मुलांचा तिन्ही अंगाचा विकास होईल आणि यालाच आपण आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्वांगीण विकास म्हणतो. सर्वांगीण विकास म्हणजे हे ते फक्त 3 अंग आहेत, 3 H, हेड, हार्ट आणि हँड. म्हणजे आपल्याला या तिन्ही गोष्टीचा विकास करायचा आहे आणि तो विकास याच पद्धतीनं आपण जर मुलांना समजून घेतलं तर तो होणार आहे. म्हणून याच वयामध्ये मुलांच्या आवडी-निवडी निश्चित होतात. 10वी 12वी पर्यंतच मुलांच्या आवडी-निवडी निश्चित होतात. त्याला काय आवडतं,
मुलगा आळशी होणार आहे का फक्त आदेश सोडणार आहे? कारण विचारी जर झाला तर तो फक्त काय करणार आहे, अभ्यासात हुशार राहील, मार्क घेईल, पण कृती मात्र करणार नाही. एका जागेवरती तो बसायला लागेल. म्हणून त्याच्या आवडीनिवडी याच वयात निश्चित होतात. त्याच्या हॅबिट्स, सवयी, तो ऍक्टिव्ह आहे का एकदम कसा आहे हे सारं याच वयात ठरतं. त्याची दृष्टिकोन, त्याचा अटिट्यूड काय आहे, त्याची मतं काय आहेत, आणि ते सारं याच वयात पक्क होतं. आणि ते वय म्हणजेच काय, टीनएजर्सचं वय, 13 ते 20. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या मुलांना समजून घ्यायचं होतं. ते जे मायलिन नावाचा एक प्रकार आला होता मगाशी, मायलिन जे आहे ना, ते काय असतं, न्यूरॉन्स जे आहेत, न्यूरॉन्स एकमेकाला जोडलेले असतात सिनॅप्सनी, आणि न्यूरॉन्स आणि सिनॅप्सच्या वरती जे मायलिन असतं ना, त्याला मी मगाशी म्हटलं होतं वंगण किंवा लुब्रिकंट. हे मायलिन नेमकं वयाच्या कितव्या वर्षी सर्वात जास्त असतं ते पाहूया. त्याचा आणि आपल्या प्रौढ लोकांचा खूप जवळचा संबंध आहे. मायलिन हे वयाच्या जवळपास 40व्या वर्षी मायलिन हे सर्वात जास्त असतं. जे लुब्रिकंट म्हणतो आपण मेंदू मधलं, ते मायलिन हे न्यूरॉन्स आणि सिनॅप्स वरचं आवरण आहे. मायलिन जेवढं अधिक तेवढं न्यूरॉन्सची जुळणी अधिक सुलभ आणि पक्की होते. या मायलिनमुळे आपल्या न्यूरॉन्सची जुळणी पक्की होते. आणि म्हणून असं म्हणतात की 40व्या वर्षी सुद्धा आपण आपलं मायलिन वाढू शकतो. आणि आता तर असं म्हणतात की आपण आपल्या आयुष्यात हा मायलिन जे आहे, विचाराच्या पातळीवरती, कृतीच्या पातळीवरती आणि अमेगडाले या तिन्हीचा जर आपण वारंवार यूज करायला लागलो तर आपलं मायलिन हे चांगलं राहू शकतं. यासाठी काय, मायलिन वाढवण्यासाठी काय करायचंय, योग्य व्यायाम, पोषक आहार, योग्य व्यायाम, पोषक आहार, पुरेशी विश्रांती, ही त्रिसूत्री आपल्याला वापरायची. आणि ही जी त्रिसूत्री आहे, ही त्रिसूत्री तसेच असंख्य अध्ययन अनुभव यामधून आपलं मायलिन वाढायला मदत होते. आता पहा, मायलिन कशामुळे वाढतंय, व्यायाम केला पाहिजे दररोज, पोषक आहार घेतला पाहिजे, पुरेशी विश्रांती. हे जे 3 सूत्र कोरोनामध्ये सारं जग सांगतंय, सर्व प्रकारच्या पॅथी सांगतायत की सध्या आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि तेच आपल्याला इथं मायलिन मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. योग्य व्यायाम केला पाहिजे, पोषक आहार घेतला पाहिजे आणि पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. ही जी त्रिसूत्री आहे, या त्रिसूत्रीमुळं आपलं मायलिन वाढू शकतं. आपण या ठिकाणी आपण एक ऑडियन्स पोल घेऊया, एक जाणीवपूर्वक थोडंसं सत्र इंटरॅक्टिव्ह होण्यासाठी. हे जे मायलिन आहे, मायलिनच्या संदर्भातच आपण एक ऑडियन्स पोल घेतोय. तुमच्या समोर पोल नंबर 2 तो मी दाखवतोय तुम्हाला. तो पोल तुम्हाला खूप असा हास्यास्पद वाटेल, परंतु तुम्हाला आदर्श उत्तर द्यायचं नाही. तुम्हाला तुमच्या बाबतीत जे वाटतं ते तुम्हाला लिहायचंय. पहिला प्रश्न आहे, व्यायाम, योगा, प्राणायाम व मेडिटेशन हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे, याचे आपणास ज्ञान आहे काय, नॉलेज आहे काय? तुम्हाला जरी हा प्रश्न एकदम हास्यास्पद वाटला तरी त्याचं उत्तर द्या. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, आज सकाळी सुट्टीच्या दिवशी आपण व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन यापैकी काही केलं आहे काय? आदर्श उत्तर द्या. कोणी काय उत्तर दिलं हे कुणालाच पाहता येणार नाही. तुम्हाला तुमच्या बाबतीत जे आहे ते तुम्ही लिहू शकता. कृपया आदर्श उत्तर देऊ नका. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण मायलिनच्या संदर्भात याचं अनालिसिस करणार आहोत. मायलिन नेमकं काय करतं त्यासाठी आपण हा एक ऑडियन्स पोल घेतोय. कृपया आदर्श उत्तर देऊ नका. दुसऱ्या प्रश्नाचं जे तुमच्या बाबतीत आहे ते कृपया लिहा. आपण याचं हा जो पोल आहे, हा ऑडियन्स पोल आपण या ठिकाणी थांबूया आणि त्याचं अनालिसिस मी तुम्हाला दाखवतोय. याचं अनालिसिस मी तुम्हाला दाखवतोय की आपल्या ऑडियन्सला काय वाटतंय. व्यायाम, योगा, प्राणायाम व मेडिटेशन हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे, याचं आपणास ज्ञान आहे काय? या प्रश्नामध्ये 97% ऑडियन्स म्हणतोय की होय, आम्हाला हे सारं माहिती आहे. नॉलेजच्या पातळीवरती आम्हाला सारं माहिती आहे. परंतु दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण जे नॉलेज आपल्याला आहे त्याचं इम्प्लिमेंट करताना काय होतं त्याच्यासाठी दुसरा प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे, आज सकाळी आम्हाला जे नॉलेज आहे त्याचं आम्ही उपयोजन केलंय का? तर लगेच आपल्या 97% ऑडियन्स मधला 34% ऑडियन्स म्हणतोय की नाही, आम्ही आज सकाळी व्यायाम, योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन यापैकी काही केलेलं नाही. म्हणजेच काय, जवळपास आपला 33% ऑडियन्स म्हणजे 1/3 लोक अशी असतात
की जे नॉलेज जे आहे ते आपण उपयोगात आणत नाही किंवा त्याचं उपयोजन करत नाही, असं ह्या आपला ऑडियन्स पोल सांगतोय. आणि म्हणून आपण हा छोटासा मुद्दाम ऑडियन्स पोल घेतला होता. एक सत्र थोडंसं इंटरॅक्टिव्ह व्हावं म्हणून आपण हा ऑडियन्स पोल घेतला होता. आपण आलो होतो मायलिनच्या संदर्भात पाहत होतो आपण. मायलिन नेमकं कधी वाढतं, तर ते मायलिन आपलं वाढतं वयाच्या 40व्या वर्षापर्यंत. आणि त्या मायलिनसाठी मात्र पुरेसा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन. आणि हे सारं कशातून येतंय, तर हे सारं येतं आपल्याला जे नॉलेज आहे ते नॉलेज जर आपण इम्प्लिमेंट केलं तर त्या नॉलेज मधून हे सारं घडणार आहे. म्हणून आपण हे पाहिलं होतं की मायलिन नेमकं कधी आपलं वाढतंय ते. मग काय होतं, या मायलिन जर आपण वाढवण्यासाठी जर योग्य व्यायाम, पोषक आहार, पुरेशी विश्रांती घेतली तर सध्याच्या या कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या गोष्टीवरती परिणाम व्हायला लागतो. चांगला परिणाम कोणता, आपली इम्युनिटी बिल्ड व्हायला लागते. आपली इम्युनिटी बिल्ड होते, त्यासोबतच बाकीच्या गोष्टी ज्या सध्या चालू आहेत त्या सुद्धा आपल्या कमी व्हायला लागतात. त्यानंतर ऑडियन्स विविध अवस्थेमध्ये नेमकं काय होतंय, तर बाल्यावस्थेत आणि किशोरावस्थेत न्यूरॉन्सची जुळणी चालू असते. त्यामुळे काय होतात, बालक व किशोर किशोरी यांचे मेंदू अधिक प्रतिसाद देतात. बालक व किशोर किशोरींचा मेंदू हा आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक बाबीला, प्रसंगाला, घटनेला आणि पदार्थांना, वस्तूंना प्रौढांपेक्षा जास्त प्रतिसाद देतो. आणि त्यामुळेच काय होतं की मुलं काही गोष्टी लवकर शिकतात किंवा आत्मसात करतात, त्यासोबतच मुलं काही गोष्टी मात्र बळी पडतात. मग थोडक्यात ते व्यसनाला सुद्धा बळी पडतात. याच काळामध्ये आपल्याला आता काय करायचंय, या स्लाइड मध्ये सर्वात शेवटचे जे 4 शब्द आहेत ते आपल्याला पाहिजेत. की आपल्याला मुला मुलींमधली चुकीची जुळणी ओळखायची. चुकीची जुळणी म्हणजे काय, आमची मुलं जर फक्त विचाराच्या पातळीवर काम करत असतील, फक्त अभ्यास, विचार आणि विचार एका जागेवर बसून करत असतील, तर आपल्याला त्याची जुळणी ओळखायची त्याच्या मेंदूची, की हा फक्त सेरिब्रल कॉर्टेक्सचा विकास करतोय, त्याचाच फक्त विकास व्हायला लागलाय. अपुरी जुळणी ओळखायची, की हा खूप अभ्यास करतोय आणि त्या भावनिक पातळीवरती सुद्धा चांगला आहे, मात्र जर तो कृतीच करत नसेल, एकाच ठिकाणी जर बसून असेल, तर आपल्याला त्याची जुळणी ओळखायची, की याची जे सेरिबलमचा जो विकास आहे तो कमी प्रमाणात व्हायला लागताय. नको असलेली जुळणी, त्याची जर नको असलेली जुळणी जर असेल तर ती तोडायची. नको असलेली जुळणी म्हणजे काय, जर एकदम भावनिक होत असतील मुलं, म्हणजे टोकाच्या भावना जर व्यक्त करत असतील, तर त्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्यावरती मात्र आपण आपलं जे एक सत्र आहे भावनिक बुद्धिमत्ता, EQ व्हर्सेस IQ, त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतरची कमकुवत जुळणी असेल तर ती भक्कम करायची. त्यासाठी आपल्याला मुला मुलींना समजून घेता येते. आणि ही सर्वात महत्वाची स्लाइड, सर्वात शेवटची, आपण काय करू शकतो, आपण पालक म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून काय करू शकतो, तर या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त 2-3 गोष्टी समजून घ्यायच्यात. सर्वप्रथम लक्षात हे घ्यायचंय की किशोर किशोरींचं वागणं हे मेंदूतील रचनेमुळे आहे. त्यांच्या मेंदूमध्ये या 3 भागांची जी रचना आहे त्या रचनेमुळे ते तसे वागतायत. ते नैसर्गिक आहे, ते मुद्दाम किंवा हेतुपुरस्सर वागत नाहीत. आपल्याला शिक्षकांना किंवा पालकांना त्रास देण्यासाठी मुलं तसं वागत नाहीत, तर त्यांच्या मेंदूतल्या त्या जुळणीमुळं, त्यांच्या त्या वयाच्या विविध अवस्थेमुळे ते तसं वागतायत. म्हणून आपल्याला त्यांच्या मेंदूचा समतोल विकास व्हावा म्हणून आपल्याला काय करता येईल, त्यांच्या हालचाली विषयक कौशल्य विकसित करण्याची संधी द्या. हालचाली विषयक कौशल्य म्हणजेच काय, त्यांना कृतिशील बनवायचंय. ते एका ठिकाणी बसले नाही पाहिजेत, त्यांना खेळाकडे प्रवृत्त करायचंय. सायकलिंग असेल किंवा मग वॉकिंग असेल किंवा त्यानंतर रनिंग असेल किंवा योगा, प्राणायाम, व्यायाम, या गोष्टीमधून आपल्या पूर्ण शरीराचं जी काय हालचाल होते त्या हालचालीमुळं सध्या या कोरोनाच्या काळामध्ये जरी लॉकडाऊन असलं तरी आपण आपल्या घरामध्ये या गोष्टी करू शकतो. आपण योगा करू शकतोय, आपण आजूबाजूला थोडं कुठं जर जागा मिळत असेल तर सायकलिंग करू शकतोय, रनिंग करू शकतोय. खेड्यामध्ये मुलांना हे सारं करता येऊ शकतंय. आणि यासाठी मात्र आपल्याला त्यांची हालचाल विषयक कौशल्य त्यांना वाढवण्याची आपल्याला संधी द्यायची, त्यांना परिणामांची जाणीव करून द्यायची.
त्यांना सांगायचंय की तू सायकल खूप छान चालवतो अशी झिकझॅक पद्धतीनं, मोटरसायकल तू खूप झिकझॅक पद्धतीनं खूप छान चालवतोस असं सांगायचं. पण त्यासोबतच त्याला सांगायचं मात्र समोरून जर एखादं वाहन आलं तर काय होऊ शकतं. तू जर उंचावरून खाली उडी मारतोस, तू खूप छान चांगली उडी मारतोस, कारण त्याचं सेरिबलम आपल्याला माहिती आहे, सेरिबलमचा विकास झालेला आहे. परंतु त्याला परिणामाची जाणीव करून द्यायची. तू जर उडी मारली तर खाली काय होऊ शकतं, त्याला साऱ्या गोष्टी सांगायच्या. असं केलं तर काय होऊ शकतं, तुला जायचंय, तुला इंजिनिअरिंग करायचं तर तू इंजिनिअरिंग करू शकतो. तू या साईडला गेला तर काय होईल, मेडिकल साईडला गेला तर काय होऊ शकतं, तू जर सीए व्हायचं म्हणतो तिकडे गेला तर काय होईल, आर्ट्सला गेला तर काय होईल, कॉमर्सला गेला तर काय होईल, सायन्सला गेला तर काय होईल. त्याला असंख्य करिअरचे जेवढे पर्याय आहेत ते त्याच्या समोर ठेवायचे. आपल्याला प्रत्येक पर्यायावरती त्याला परिणामांची जाणीव करून द्यायची. असं केलं तर काय होईल, हे केलं तर काय होईल, हे केलं तर काय होईल, आणि मग त्याला सांगायचं आता तुला जे वाटतं ते तू कर. म्हणजे काय होईल, तो आता मात्र विचार करायला लागेल. सेरिबल कॉर्टेक्सच्या जागेवरती तो विचार करायला लागेल की हे काय, मला काय आवडतंय. त्यासाठी सुद्धा आपण सत्र घेतो, करिअर साठीचे सुद्धा. त्यांना चिकित्सक विचार करण्यास प्रोत्साहन द्या. मुलांना क्रिटिकल थिंकिंग, आपलं जे काय आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येते, या एज्युकेशन पॉलिसीमध्ये या साऱ्या गोष्टीचा समावेश केलेला आहे. जे WHO ने सांगितलेलं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं की कुठल्याही व्यक्तीला निरोगी व्यक्ती कसं समजायचं. तर WHO सांगतं की ज्या व्यक्तीमध्ये 10 इंडिकेटर आहेत, WHO ने 10 इंडिकेटर सांगितले, आणि ते 10 इंडिकेटर म्हणजे कोणते कोणते आहेत ते त्याच्यामध्ये WHO सांगतं की प्रत्येक व्यक्तीला सेल्फ अवेअरनेस असला पाहिजे, त्याला स्वतःविषयीची जाणीव असली पाहिजे, त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल त्याच्यामध्ये असलं पाहिजे, डिसिजन मेकिंग स्किल असलं पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, त्याच्यामध्ये इम्पथी असली पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट. या साऱ्या गोष्टी ज्या आहेत, 10 जे इंडिकेटर सांगितले WHO नी, त्या इंडिकेटरचा उपयोग करून आपल्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा आता ते इम्प्लिमेंट होतंय की मुलांना चिकित्सक विचार करायला प्रोत्साहन द्यायचंय. आता सध्याची जी परिस्थिती आहे, मुलं खूप चांगला अभ्यास करतात, त्यांचे मार्कही खूप चांगले आहेत, पण इम्प्लिमेंट करताना मात्र प्रॉब्लेम येतोय. म्हणून आपल्याला चिकित्सक विचार करायला त्यांना प्रोत्साहन द्यायचंय. त्यांच्या समोर नवीन नवीन आव्हानं ठेवायची. नवीन आव्हानं ठेवायची म्हणजेच काय, प्रॉब्लेम्स, छोटे छोटे प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर आले पाहिजेत. आपल्या पिढीमध्ये आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपल्याला जाणीवपूर्वक प्रॉब्लेम समोर ठेवायची गरज नव्हती आपल्या आई वडिलांना, कारण आपण अशा ठिकाणी होतो की त्या ठिकाणी कायम आपल्या समोर प्रॉब्लेम्स असायचे आणि ते छोटे छोटे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचो आणि त्याच्यामधून आपलं शिक्षण होत गेलं, आपण इथपर्यंत पोहोचत गेलो. आताची जी आपली पिढी आहे, आपले जे मुलं आहेत ते अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या समोर आव्हानं काहीच नाहीत, कारण आपण एकदम सुरक्षित वातावरणामध्ये त्यांना वाढवले. म्हणून त्यांच्या समोर आपल्याला जाणीवपूर्वक छोटी छोटी आव्हानं ठेवायची आणि त्या आव्हानामध्ये ते कसा प्रतिसाद देतात, ते काय करतात हे आपल्याला पाहायचंय. सकारात्मक देहबोली ठेवायची. सकारात्मक देहबोली म्हणजे काय, तर आपली जी मुलं आहेत ती मुलं आपण काय सांगतो हे ऐकत नाहीत. मुलं जे आहेत, पालक काय सांगतात किंवा शिक्षक काय सांगतात ते ऐकत नाहीत. पालक किंवा शिक्षक काय करतात हे ते पाहतात. आणि मुलांना चांगल्या प्रकारे कळते की आपले पप्पा काय करतात, आपले वडील काय करतात, आपले टीचर काय करतात हे ते पाहतात आणि त्याचं अनुकरण करतात. फक्त याला आपण देहबोली म्हणतो. ही जी सकारात्मक देहबोली जी आहे ही मुलांना सांगून जाते. मुलं फक्त एकच प्रॉब्लेम आहे आजच्या मुलांचा, मुलं फक्त मला सांगू शकत नाहीत की पप्पा आम्हाला कळतंय तुम्ही काय करताय ते. मुलांना सारं कळतंय की आपले वडील काय करतायत, मात्र ते बोलू शकत नाहीत. मात्र त्यांना सारं कळतंय की हे काय करतायत ते. म्हणून आपली देहबोली मात्र पूर्ण सकारात्मक असली पाहिजे. आपल्या मुलांचं म्हणणं ऐकून घ्या. म्हणणं ऐकून घ्या म्हणजे काय, सध्याच्या काळामध्ये ते काय सांगतायत ना त्यांना कोणीतरी ऐकणारं पाहिजे. सध्या त्यांचे मित्र नाहीत, मैत्रिणी नाहीत, कुणाशी आपण त्यांना भेटू देत नाहीत. त्यांना किमान ऐकू द्या, त्यांना सांगू द्या. त्यांना जे वाटतंय ना ते आपण फक्त ऐकून जरी घेतलं तरी त्यांचा आमेग डालायचं समाधान होते. आमेग डालेला काय आवडतं, कुणीतरी ऐकणारा पाहिजे, माझं कुणीतरी ऐकतंय का, आणि मग त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. अशा पद्धतीनं आपण आपल्या किशोरवयीन मुला मुलींना समजून घेऊ शकतो. आणि किशोरवयीन मुला मुलींना समजून घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि या ठिकाणी हे सत्र थांबवतोय. परंतु हे सत्र थांबवण्याच्या अगोदर आपण एक ऑडियन्स पोल घेणार आहोत. फीडबॅक साठी एक ऑडियन्स पोल घेणार आहोत. तो फार इंटरेस्टिंग पोल असेल. आपले जे 300 पार्टिसिपंट आहेत झूम वरती आणि युट्यूब वरती जे पार्टिसिपंट आहेत त्या सर्वांसाठी एक आपण ऑडियन्स पोल घेतोय आणि त्यानंतर कुणाचे काही प्रश्न असतील, काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा आपण घेणार आहोत. परंतु तो ऑडियन्स पोल मी तुमच्या समोर आता लॉन्च करतोय. त्यातला पहिला प्रश्न मी वाचून दाखवतो. जे युट्यूब वरती जी लोक आहेत त्यांना तो प्रश्न दिसणार नाही म्हणून मी वाचून दाखवतो. पहिला प्रश्न आहे, आजच्या कार्यक्रमातून आपणास काय जाणवले? आजचा जो कार्यक्रम झालाय त्याच्यातून आपणास काय जाणवलं? तुम्हाला मी एक 5 पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे, आजच्या कार्यक्रमातून एंटरटेनमेंट झाली, मनोरंजन झालंय. दुसरा पर्याय आहे, आजच्या कार्यक्रमातून उद्बोधन झालंय, एनलाइटनमेंट झाली. तिसरा पर्याय आहे, आजच्या कार्यक्रमातून आम्हाला प्रेरणा मिळाली, मोटिवेशन मिळालंय. चौथा पर्याय आहे, आजच्या कार्यक्रमातून आम्हाला ज्ञान मिळालंय, नॉलेज मिळालंय. आणि 5वा पर्याय आहे, वरील पैकी सर्व काही ना काही प्रमाणात मिळालंय. या 5 पैकी तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. कृपया आदर्श उत्तर देऊ नका. शिक्षण विभागाला काय वाटेल, मगर साहेबांना काय वाटेल याचा विचार करू नका. तुम्हाला जे वाटतं ते लिहा, कारण हा फीडबॅक आहे तुमचा. दुसरा प्रश्न आहे, यापुढे खालीलपैकी कोणता कार्यक्रम आपल्याला पाहायला आवडेल? यापुढे आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतो. तर असा कार्यक्रम तुम्हाला कोणता कार्यक्रम पाहायला किंवा ऐकायला आवडेल? पहिला पर्याय आहे, मुला मुलींमधील सुप्त गुण कसे ओळखावेत. करिअर साठी आपण गाईड करतो, त्यातला हा सत्र आहे. मुलांमधले सुप्त गुण कसे ओळखायचे, की मुलांनी कुठल्या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे, हा एक प्रोग्राम आहे. दुसरा आहे गोल सेटिंग, ध्येय निश्चिती. तिसरा प्रोग्राम समस्या निराकरण आणि निर्णय क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग. चौथा प्रोग्राम आहे भावनिक बुद्धिमत्ता, EQ व्हर्सेस IQ. आणि 5वा प्रोग्राम आहे वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापन, टाइम अँड वर्क मॅनेजमेंट. या 5 पैकी कोणता कार्यक्रम तुम्हाला ऐकायला आवडेल यावरती तुम्ही टिक मार्क करा. त्या पद्धतीने आपल्याला पुढे नियोजन करता येईल. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, आजचा कार्यक्रम कसा वाटला? आज जो कार्यक्रम घेतलाय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड आणि यांनी जो आयोजित केलेला हा जो आजचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला, उत्कृष्ट वाटला की अतिउत्कृष्ट वाटला? तुम्हाला जे वाटतं त्यावरती तुम्ही टिक मार्क करू शकता. युट्यूब लाईव्ह वरती जे लोक आहेत ते तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. याचं आपण अनालिसिस करणार आहोत आणि ते दाखवणार आहोत. कृपया आदर्श उत्तर देऊ नका. कुणाचंही उत्तर या ठिकाणी पाहिलं जात नाही. तुमचं फक्त अनालिसिस आपण दाखवणार आहोत. या ठिकाणी हे जे पोलिंग आहे हे पोलिंग आपण थांबवणार आहोत. जवळपास आपल्या 63% ऑडियन्सनी या पोलचा यूज केलेला आहे. आपला जो ऑडियन्स आहे 300 जे लोक आहेत झूम वरती, यातल्या जवळपास 65% ऑडियन्सनी याचा उपयोग केलाय. बाकीच्या लोकांचे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, मोबाईलचे प्रॉब्लेम किंवा कम्प्युटरचा प्रॉब्लेम असेल किंवा लॅपटॉपचा प्रॉब्लेम असेल. परंतु हा प्रयोग आपण जिल्हा परिषद बीड साठी प्रथमच आपण उपयोगात आणतोय आणि त्यामध्ये तरी खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. 66% ऑडियन्सनी हा ऑडियन्स पोलचा उपयोग केलाय. आणि आपण या ठिकाणी थांबूया आणि या तिन्ही प्रश्नांचं जे काय अनालिसिस आहे ते तुम्हाला दाखवतो. या तिन्ही प्रश्नांच्या अनालिसिस मधून काय जाणवतंय, आजच्या सत्रामधून काय जाणवतं, आजच्या कार्यक्रमातून काय जाणवलं? फक्त मनोरंजन झालं असं कुणीच म्हणत नाही. 0% ऑडियन्स आहे, मनोरंजन झालंच नाही. मात्र एनलाइटनमेंट झालंय. 10% ऑडियन्स म्हणतोय की उद्बोधन झालंय. 17% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला मोटिवेशन मिळालंय, प्रेरणा मिळाली. ओके, धन्यवाद. या सध्याच्या काळामध्ये प्रेरणा मिळाली असं म्हणताय, मला खूप छान वाटलंय. प्रेरणा मिळाली. 14% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला नॉलेज मिळालंय, काही ना काही प्रमाणात ज्ञान मिळालंय. आणि 57% ऑडियन्स म्हणतोय, जो की सर्वात मोठी फिगर आहे, 57% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला या चारही बाबी मधलं काही ना काहीतरी मिळालंय. चारही बाबी यामध्ये मिळाल्यात असं 57% ऑडियन्स म्हणतोय. धन्यवाद. त्यानंतरचा दुसरा प्रश्नामध्ये काय ऐकायला आवडेल, यामध्ये जवळपास 33% ऑडियन्स म्हणतोय की मुला मुलीमधील सुप्त गुण कसे ओळखावेत हे आम्हाला ऐकायला आवडेल. 33% ऑडियन्स म्हणतोय. जवळपास 30% ऑडियन्स म्हणतोय की समस्या निराकरण आणि निर्णय क्षमता यावरती तुम्ही सत्र घ्या, ते आम्हाला ऐकायला आवडेल.
असं जवळपास 30% ऑडियन्स म्हणतोय. 16% ऑडियन्स म्हणतोय की टाइम अँड वर्क मॅनेजमेंट वरती सत्र घ्या आणि 12% ऑडियन्स म्हणतो की गोल सेटिंग वरती सत्र घ्या. त्यानंतर 8% ऑडियन्स म्हणतोय की भावनिक बुद्धिमत्तेवरती हे सत्र घ्या असं 8% ऑडियन्स सांगतोय. ओके, काही हरकत नाही. आणि त्यानंतरचा तिसरा प्रश्न जो होता तो प्रत्यक्षात फीडबॅक होता या कार्यक्रमाचा. त्यामध्ये आजचा कार्यक्रम कसा वाटला? 6% ऑडियन्स म्हणतो चांगला झाला, 43% ऑडियन्स म्हणतो उत्कृष्ट झालाय आणि 51% ऑडियन्स म्हणतो की अतिउत्कृष्ट झालाय. खरंच मी सर्वांचा आभारी आहे की तुमच्याकडनं हा खूप चांगला वर्षापासून मी काम करतोय. सुरुवातीची 10 वर्ष मी पोलीस खात्यामध्ये काम केलंय. त्यानंतरचे 8 वर्ष शिक्षण विभागामध्ये काम केलंय आणि आता जवळपास 9-9.5 वर्षापासून मी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागामध्ये काम करतोय. या विभागामध्ये काम करत असताना भारत सरकारचं डीओपीटी, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि त्यासोबतच महाराष्ट्र शासनाची यशदा यांच्या मार्फत मला काही प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि त्या प्रशिक्षणामधून मला जे काय मिळालं, या कर्तव्य करत असताना या सेवेमधून मला जे काय अनुभव मिळाले त्या अनुभवाच्या आधारे आणि प्रशिक्षणाच्या आधारे मी हे सत्र घेतोय. हे सत्र घेण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश एवढाच आहे, याच्या पाठीमागे माझा कुठलाही व्यावसायिक हेतू नाही. हे सत्र मी कुठल्याही व्यावसायिक दृष्टीने घेत नाही, फक्त एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मला जे काय माहिती आहे, मी जे काय शिकलोय, मला जे काय सांगता येईल त्यासाठी मी हे सत्र घेतोय. हे सत्र कुठल्याही व्यावसायिक दृष्टिकोनातून घेण्यात येत नाही. आणि कोरोनाच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं की आपण आता ऑनलाईन सत्र घेऊया आणि हे सारे ऑनलाईन सत्र आता जवळपास 1 वर्ष होतोय. 1 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शाळा, महाविद्यालय, वेगवेगळे डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनातले आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व स्टेक होल्डर्स यांच्यासाठी जवळपास 45 अशा पद्धतीच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही कार्यशाळा घेतल्यात. या कार्यशाळेमधून तुम्हाला काय वाटलं याचा अभिप्राय तुम्ही माझ्या या मोबाईल नंबरवरती मला कळवू शकता. तुमचा विस्तृत प्रमाणात लेखी स्वरूपात जर तुम्ही अभिप्राय दिला तर मला याच्यामध्ये काही बदल करता येईल आणि मला प्रेरणा सुद्धा याच्यामधून मिळू शकते. म्हणून माझा कॉन्टॅक्ट नंबर 9422723737. माझा युट्यूब चॅनल सुद्धा आहे माझं संजय मगर नावाचं. त्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि माझ्या फेसबुक वरती सुद्धा तुम्हाला पाहता येतील हे सर्व कार्यक्रम. आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा आजचा कार्यक्रम बीडच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या युट्यूब चॅनल वरती सुद्धा असणार आहे. फेसबुक लाईव्ह वरती सुद्धा हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येणार. हे कार्यक्रम जे आपण घेतोय, तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात शासनातले जे काही शिक्षण विभागातले जे आपण घटक आहोत, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी मी सुट्टीच्या दिवशी उपलब्ध आहे. तुम्हाला जर तुमच्या शाळांसाठी, महाविद्यालयासाठी किंवा काही शिक्षक ग्रुपसाठी जर कार्यक्रम घ्यायचे असतील तर मी हे विनामूल्य कार्यक्रम घेण्यासाठी उपलब्ध आहे. फक्त तुम्ही मला कॉल करून सांगू शकता, आपण आपली वेळ ठरवूया आणि सुट्टीच्या दिवशी असे कार्यक्रम घेऊया. परत एकदा या आजच्या कार्यक्रमामधून, आजचा कार्यक्रम ऑनलाईन झालेला आहे, लाईव्ह कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमातून कळत नकळत माझ्याकडनं काही चूक झाली असेल, माझ्याकडून काही इंटरप्रिट करताना काही जर चूक झाली असेल तर ती चूक माझी आहे. त्यामुळे त्याबद्दल मी क्षमा मागतो सर्वांची आणि या ठिकाणी थांबतो. आपण जर आता कुणाचे काही प्रश्न असतील, काही अभिप्राय असतील तर ते घेऊया. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. सरांकडे पुढचे सूत्र सोपवतो. वाळके सर, सोमनाथ वाळके सर, मला वाटतं त्यांचे रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे ते बाहेर पडले. त्यानंतर सोनवणे सर आहेत वाटतं. सोनवणे सर, काही लोकांनी हँड रेस केलेत, त्यांची काही प्रतिक्रिया असेल तर ती घेऊया आपण. सर मी आहे, सोनवणे बोलतो. मी आहे सध्या पाहतोय आणि गेली 1.5 तासापासून आपणाला ऐकतो आहे. ऑडियन्स पोल जे घेतले
ती बाब तर अत्यंत मनाला भावली आणि काय म्हणतो ना, हातावरच आहे. ज्याने केलं त्याला फळ मिळतंय आत्ताच्या काळामध्ये. अशा पद्धतीने आपण ज्या भावना लोकांच्या, ज्यांना काय कळलं, काय समजलं, हे सर्व लगेच दाखवलं. हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आणि म्हणून हे आजचे चर्चासत्र आपलं जे मार्गदर्शन आहे, याच्यातून नक्कीच आज ज्याने हे अटेंड केलं चर्चासत्र, ते प्रेरणादायी ते होतील आणि उद्यापासून कामाला लागतील. काही छोट्या-मोठ्या चुका प्रत्येक माणसाकडनं होतात. परंतु त्या सुधारण्याची संधी मिळते आणि आपल्या याच्या चर्चासत्रातून ही आमच्या सर्व शिक्षकांना आम्हाला नक्की प्रेरणादायी ठरलेली बाब आहे असं मला वाटतं. माझं मत आहे. मला वाटतं पुनश्च एकदा मी तुमचं खूप खूप जिल्हा परिषद बीडच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे. धन्यवाद मानतो आणि पुढील सूत्र सोमनाथ वाळके सरांना देतो. सोमनाथ वाळके सर. आमचे सोमनाथ वाळके सर सुद्धा खूपच अगदी प्रेरणादायी काम करत आहेत. खूप छोट्या-छोट्या गोष्टीवर पण फार महत्त्वाच्या बाबी घडवून आणतायत. तो आम्हाला रास्त अभिमान आहे. सोमनाथ वाळके सर. धन्यवाद साहेब. आताच आपण जवळजवळ 1.5 तास आदरणीय संजय मगर सरांना ऐकलं. तर सरांच्या सोबत यापूर्वी देखील मी काम केलेलं आहे पैठण या ठिकाणी असताना. तेव्हापासून पाहतोय की ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं तिथं उत्कृष्ट काम करायचं हा त्यांचा ध्यास असतो. आणि खरं तर आपण अतिशय अचानकपणे आजच्या चर्चासत्राचं आयोजन केलं. कारण अनेक शिक्षक कोविडच्या ड्युटीला आहेत. आताच आज आमच्या सीओ साहेबांनी झिरो डेथ मिशन हाती घेतले. त्याच्यासाठी सुद्धा शिक्षकांच्या ऑर्डर काढल्यात. परंतु काम सुरू असताना देखील आपण पाहतोय की 300 शिक्षक कंटिन्यू पूर्ण वेळ या वेबिनारसाठी उपस्थित होते आणि YouTube लाईव्हला जवळजवळ 650 ते 700 शिक्षक कंटिन्यू YouTube लाईव्ह पाहत होते. आमचे इतर जे शिक्षक आहेत ते नंतरच्या वेळेमध्ये म्हणजे आता जे ड्युटी करत आहेत ते नंतर YouTubeवर हा प्रोग्राम नक्की पाहतील अशी आशा आहे. आदरणीय मगर सरांनी आपल्यासाठी वेळ दिला. त्याबद्दल मी शिक्षण विभागाच्या वतीने सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय सोनवणे साहेब एवढं मोठं काम त्यांच्याकडे असताना देखील पूर्ण वेळ या वेबिनारमध्ये बसून आहेत आणि व्यवस्थित त्यांनी सगळं घडवून आणले. त्याबद्दल त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय बहिर साहेब प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी हे वेबिनार घडवून आणलं, आयोजन केलं आणि त्याच्यामधून जिल्ह्यातल्या शिक्षकांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळाली, मोटिवेशन मिळालं. त्याबद्दल आदरणीय साहेबांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वात शेवटी हे वेबिनार घेण्यासाठी परमिशन दिली त्याबद्दल आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अजितजी कुंभार साहेब यांचं देखील मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण असंच कनेक्टेड राहूयात. या कोविडच्या काळामध्ये सर्वांनी शक्य तितकी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. आणि राष्ट्रीय कार्यामध्ये देखील आपण सर्वजण सहभागी आहात त्याबद्दल सर्व शिक्षकांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि हे वेबिनार संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर काही कोणाची काही प्रतिक्रिया असतील, काही जणांनी हँड रेज केले होते तर अच्छा, हो, सॉरी. ठीक आहे, हँड रेज आहे.